नमस्तीनं सरस्वतीनं गुरुभ्यो नमः इष्टदेवता लक्ष्मीनारायण मामेषु माता पितृचरण कमलाभ्यो नमः स्थान देवता ग्राम देवता वास्तुदेवता शिवपाल देवता नगर देवता सर्व देवताभ्यो नमः अभिषिक्तार्थ सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपते नमः भूदीपं देवशुभं निर्विघ्नं कृति यावत् कर्म समाप्तावस्तु स्थिरो दीपदेवताभ्यो नमः वक्रतुंड महाकाय कोटि सूर्यसमं प्रभ निर्विघ्नं कुरु मम देवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परं तस्मै श्री गुरुवे नमः। दीपं देवशुभं निर्विघ्नं कृति यावत् कर्म संस्थावस्तु स्थिरो ओम स्वस्ति नो इंद्रो दश्वाहा स्वस्ति नो पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तारक्तो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्यसमं प्रभ निर्विघ्नं कुरु मम देवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्तोऽनंता प्रणाम रुद्र हम समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ महाराज, तुम्ही इथे सूक्ष्मातून या आणि सर्वांना तुम्ही ज्ञान द्या आणि सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे, सगळे आनंदात ज्ञान घेऊन जाऊ दे, ज्ञानार्जन सगळ्यांना नीट मिळू दे, सखोल ज्ञान परमेश्वरा तू तुझ्या माध्यमातून सर्वांना दे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। उपस्थित प्रेक्षक म्हणजेच काय तर समूह सदस्य, आपला जो व्हॉट्सअप ग्रुपचे समूह सदस्य, फ्रेंड्स आणि ज्योतिषी, तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते आणि सगळ्यांना मी विनंती करते की जे काही ज्ञान तुम्ही ग्रहण कराल ते तुम्हाला वाटलं बहुमूल्य आहे तर तुम्ही तुम्हाला पिशवी दिलेली आहे, त्याच्यात पेन आहे, वही आहे, लिहून घ्या, नोट करा। नंतर मग माझं डोकं खाऊ नका, हे काय सांगितलं जरा सांग समीक्षा, अजिबात सांगणार नाही। वही पेन आहे, लिखाण करा। आता मी थोडंसं माझे गुरु आदरणीय जकातदार सर, नंदकिशोर जकातदार सर यांचं नाव घेण्याची पात्रता पण नाही आहे माझी, कारण मी खूप लहान आहे, छोट्याशा मुंबईसारख्या शहरात छोट्याशा घरात राहणारी, आणि सर महान आहेत। आज सर आहेत म्हणून आम्ही आहोत आणि म्हणून ज्योतिष आहे। सरांनी कधीच असं मनामध्ये किंतु परंतु केला नाही ज्ञानार्जन करताना, किंवा हातचं राखून नाही दिलं, सगळ्यांना भरभरून दिलं। त्यांच्या कार्यशाळेमध्ये जाणारा प्रत्येक जो ज्योतिषी होता तो चांगला 24 कॅरेट सोन्याचा हिराच त्यांनी जणू काही घडवलं। ज्या वेळेला आम्ही 2023ला कार्यशाळा त्यांची केली, त्याच्या अगोदर माझं पंडित भास्कर ह्या सर्व माझ्या पदव्या झाल्या होत्या ऑलरेडी। ज्योती मॅडमकडे मी शिकले होते करोनाच्या काळात, त्याच्यानंतर आपले खिदारे सरांकडे पण मी शिकले होते, PhD माझी ऑलरेडी झाली होती। PhDच्या वेळेला PhDची पदवी खिदारे सरांच्या विद्यापीठात जकातदार सरांनी मला दिली, आणि मला सरांनी बोलायला सांगितलं होतं की फक्त संस्थेबद्दल बोल आणि माझ्याबद्दल बोल, पण मी काही संधी ती सोडली नाही। हातात माईक आल्यावर संस्थेबद्दल बोलले, सरांबद्दल बोलले, पण मी नंदकिशोर जकातदार सरांबद्दल भरभरून बोलले। तेच मी आज पुन्हा एकदा सांगते की ज्योतिष म्हणजे बुकिश नॉलेज नव्हे, ज्योतिष हे जगायचं आहे आपल्याला। रोज प्रत्येक क्षणाला सूक्ष्मातून जे ग्रह किती डिग्रीनी पुढे जातात, आणि आपली गोचर, आपलं गोचर म्हणजे काय तर रोज
आता बघा आज जर तुम्ही गोचरीने जर पाहिलं ग्रह तुमचे किती डिग्रीवर आहेत, तेच ग्रह पुढे तुम्ही 1 तासाने बघाल तर थोडेसे तरी ते पुढे सरकलेले असतात. घटना ही घडत असते. घटना घडते ती महादशेप्रमाणे नाही तर सूक्ष्मदशेप्रमाणे. कारण समजा एखादा माणूस तयार होऊन छान चालला आहे आणि अचानक त्याचा खड्ड्यात पाय पडला आणि तो कडमडला, किंवा रस्त्याने चालले आणि स्कूटरने त्याला धड पडवलं. मग ते मिनिट, त्या मिनिटाला कोणती सूक्ष्मदशा त्या जातकाला आली होती हे शोधण्याचं शास्त्र म्हणजे नस पकडणं कुंडलीची, ते आम्हाला शिकायला मिळालं ते आमच्या आदरणीय जकातदार सरांकडून. त्यासाठी त्यांच्यासाठी भरभरून सगळ्यांनी जोरदार टाळ्या. आज माझं हे अनुरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेचं जे संमेलन आहे 5वं, या 5व्या संमेलनात आज सर आलेत. म्हणजे मला आता माझ्या पत्रिकेमध्ये कर्केट गुरु आहे उच्चीचा, पण वेळात आहे, ते काही असो, पण प्रत्येक संमेलनाला माझा पहिला फोन सरांना जातो, सर संमेलन ठेवलं याल ना? हां बेटा येतो हां मी. आणि मग मी संमेलनाच्या दिवशी सर तुम्ही येताय ना? मग सर म्हणा नाही गं नाही मला बरं नाही, असे टोपी लावत आले 4 वर्ष. पण 5व्या वर्षी मात्र सर आले. 5व्या वर्षी मात्र त्यांना यावं लागलं. कर्केत जाणाऱ्या गुरुनी त्यांना आणलं आणि त्यांना आणण्यासाठी गुरुमा होत्या आमच्या मालती मॅडममुळे ते शक्य झालं. नाही तर एकटे सर काय आले नसते. आज त्यांचं वय खूप आहे, आजारी पण असतात, तरीही त्यांनी त्यांचा ज्ञानार्जनाचा वसा अजूनही सोडलेला नाही त्यांची. आणि ते डायरेक्ट गुरु नाही आहेत माझे, पण मी एक गमतीचा भाग म्हणून सांगते. एक जातक माझ्याकडे आला होता आणि मग ती रडत होती बाई, तिच्या मुलाचं काय होणार, त्याला बोलता येत नाही काय नाही. आणि मला पण कळे नाही, पत्रिका तर उच्चीची आणि हा बोलत नाही, कुठेच मला दिसे नाही, तो मुका आहे बहिरा आहे, काय करायचं. मग म्हटलं काय करू. एकदा मी यूट्यूबवर सरांचं व्याख्यान ऐकलेलं तेव्हा नोट करून ठेवलेला त्यांचा नंबर मी. मग मी म्हटलं ह्यांना लावू का फोन, पण रात्रीचे 11:30 पावणे 12 झालेत. कारण मी खूप प्रॅक्टिस केली, उलटी सुलटी कुंडली पाहिली, पण माझी त्याची उकलच होईने. आणि मग मी सरांना डायरेक्ट कॉल केला आणि तर ना मग मी घाबरले, म्हटलं नको ओरडतील ते, रात्रीचे 12 वाजायला आलेत. आणि मी कट केला फोन. पण काय झालं, त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला डायरेक्ट, अननोन असून सुद्धा. आणि मग मला रडायला यायला लागलं. भया डोळ्यातून पाणी, माझ्या अश्रुधारा वाहावीच नाहीत. म्हणजे जसं आपल्याला खूप जन्मानंतरची जी पूर्वपुण्याई आणि जे गुरु लाभतात ना, तसे त्यावेळी रडत मी त्यांना बोलले, अहो मला कुंडली सुटत नाही आहे ही, आणि मला टेन्शन आलं आहे. माझ्याकडे ती जातिका आली होती, मुलाला बोलत तर काय करू, मला दिसत नाही आहे. कोणतं आहे? हां मग लग्न काय आहे हे त्यांना सांग. 16व्या वर्षी नॉर्मल होतं. हां इतकं हायसं वाटलं. तेव्हापासून ते सर जे माझे झाले ते परमपूज्य आहेत. सरांना नुसतं महागुरू नाही, मी परमपूज्य अंतरात्म्यापासून बोलते. आणि हे माझं फिलिंग आहे, हे खोटं बुक्कीच नाही आहे, कुठेही पाठांतर नाही आहे. आय रिस्पेक्ट सर फॉर एव्हर, एवढंच सांगते. ओके. आणि आता मी जकातदार सरांना विनंती करते की त्यांनी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना छानपैकी काहीतरी संदेश द्यावा, की ज्यामुळे त्यांच्याही जीवनात, माझ्या जीवनात जसा बदल झाला आमूलाग्र तसा त्यांच्याही होईल. कारण ते असे त्यांचा ऑरा एवढा सॉलिड आहे ना, मी तर म्हणते आता संपूर्ण सूक्ष्मातून जर त्यांना पाहिलात ना तुम्ही तर गुरुचं वलय दिसेल. सूक्ष्मातून जर तुम्ही त्यांना पाहिलात तर तुम्हाला चंद्राचं वलय दिसेल. सूक्ष्मातून जर त्यासाठी तुम्हाला अंतरात्म्यातल्या परब्रह्माला जागृत करावं लागेल. 2 मिनटं डोळे मिटून सरांना जर आणलात ना तुम्ही तर तुम्हाला त्यांचा ऑरा कळेल काय येतो. ही इज गॉड फॉर एव्हर. आय स्वेअर आय एम टेलिंग यू. आणि मी सरांना विनंती करते, सरांनी 2 शब्द बोलावेत. 2 नाही त्यांनी 20 शब्द बोला, 2000 शब्द बोला, 2 लाख शब्द बोला, पण सरांनी बोलावं. अनिरुद्ध ज्योतिष संस्था का 5वा अधिवेशन समीक्षेचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की या काळात ती काम करते. कोरोनाच्या नंतर आता परत युद्ध सुरू झालं, पण त्या काळातही काम चालू आहे. पण आपण ज्योतिषाचं युद्ध काम चालू आहे. पंडित सर या ठिकाणी आहेत, ॲडव्होकेट मालती शर्मा, सुहास समुद्र, सगळे बाकीचे सगळे ओळखीचेच आहे, नावं घेण्यात काही अर्थ नाही. मी आत्ता थोडं बोलणार आहे, पण नंतर दुपारी तुम्हाला काही टिप्स देण्यासाठी बोलणार आहे. एवढं लक्षात 2 मिनटात भविष्य कसं सांगायचं या टिप्स देणार आहे फक्त, त्या दुपारी दिली. पण ते आजच्या काळात महत्त्वाचा भाग काय, ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र याची सांगड घातली पाहिजे. आणि सांगड फार महत्त्वाची आहे. धर्मशास्त्र आणि ज्योतिषाचे 2 अंग आहे. पण ज्योतिष हे सर्वांसाठी आहे, धर्मशास्त्र संस्कारासाठी. संस्कार आणि कार्यकारण भाव हा जेव्हा आपण शोधू शकू तेव्हा आपण मार्ग काढू शकतो, मार्ग देऊ शकतो.
पहिल्यांदा आपला मार्ग करता आला पाहिजे. समीक्षा जी म्हणाली ते बरोबर आहे की स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे की मी जे सांगतो ते बरोबर आहे. हा जेव्हा तुमचा आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कधीच प्रश्न निर्माण होणार नाही. पण तुमचा तो नसतो म्हणून प्रश्न आहे. जातकाच्या म्हणण्याप्रमाणे भविष्य कधी सांगू नका. तुम्हाला जे वाटतं ते सांगा. जे घडणार आहे ते सांगा. नसेल तर नाही सांगा. घडणार आहे सांगा. एवढी ताकद तुमच्याकडे येऊ शकते. पण फक्त तुम्ही काय केलं, ग्रह तुमच्याशी बोलले पाहिजे. तुम्ही ग्रहांशी बोललं पाहिजे. पण तुम्ही ग्रह तुमच्याशी बोलायला बघतात म्हणून तुमचा प्रॉब्लेम होतो. तुम्ही ग्रहांशी बोला की लोकांचे प्रश्न सुटतील. थोडासा तिरका अँगल घ्यायचा असतो. कुठली गोष्ट. आता परवा मला एकाने फोन केला की सर तुम्ही 14 एप्रिलला 14 एप्रिलपर्यंत नाही 14 फेब्रुवारीपर्यंत नोकरी लागेल आहे ना तुला. मी वही काढली तुमच्याकडे नसेल तर मी पाठवून दिला. 5 मे लिहिले ना त्याच्यात लागेल. आपली गॅरंटी आपल्याजवळ ठेवायची असते. भविष्य चुकलं का बरोबर काही नाही. खोटं बोला. भविष्य सांगताना जो ज्योतिषी खोटं बोलेल त्याचं खोटं का बोलायचं. दुसऱ्याच्या चांगल्यासाठी खोटं बोलायचं असतं, आपल्यासाठी नाही. एखादा तडफडत आलेला मुलगा आहे त्याला तुम्ही त्याच्या आईला सांगणार आहे का तो असं तडफडणार आहे. तो कधी बरावी सांगायला नको. कधी तो बोलायला लागेल सांगायला नको. कधी चालायला लागेल सांगायला नको. का तो असं सांगणार सांगायचं. हे चुकीचं आहे. डॉक्टर प्रयत्न करतो ना, मग आम्ही का प्रयत्न नाही करायचे. आम्ही दैववादी बनवलं ज्योतिषशास्त्राला म्हणून प्रश्न आहे. दैववाद शब्द काढून टाका, प्रयत्नवाद शब्द आणा, सगळं जीवन सुरू. प्रयत्नवाद करा. म्हणून मी सांगतो कुंडलीचे 2 भाग करा. अनुचित भाग आणि उचित भाग. अनुचित भाग दैववादी आहे. दैव म्हणजे सुख आहे. आणि उचित भाग म्हणजे प्रयत्नवादी आहे. प्रयत्न आणि दैव. प्रयत्न तुम्ही चांगले केले तर दैव चांगलं मिळणार आहे. नुसत्या दैवाने तुम्हाला मिळणार आहे का. विचारायला जायचं आहे, फॉर्म नाही भरायचा तुम्ही चालेल. फॉर्म भरल्याशिवाय फॉर्म भरल्यानंतर तो किती तारखेला द्यायचा हा दैवाचा भाग आहे. आणि तो प्रयत्नाचा भाग त्यांनी फॉर्म भरला आहे. त्याची यशस्वीता कधी मिळेल सांगायचं काम करायला नको का आपण. कुठल्या घराने जन्माला आता काळ गेला. घराने कुठे राहिली आता. घराणी संपली. शिवाजी महाराजांची घराणी संपली. स्वतःच्या बायकोपेक्षा नेहमी एक लक्षात घ्या, प्रियशी लोकप्रिय होते, बायको लोकप्रिय होते का नाही होत. त्याचं कारण आहे बाजूलाची बायको लोकप्रिय झाली का मस्तानी लोकप्रिय झाली. साधं उत्तर आहे त्याचं. ही उत्तरं लक्षात घ्या. हे का लक्षात घ्या. कारण तुम्हाला आधुनिक भविष्य सांगायचे. तुम्हाला 1990 नंतर जन्मल्यानंतर भविष्य सांगायचे. तुम्हाला 1950च्या माणसाचं भविष्य नाही सांगायचं. हा फरक आहे. 90 नंतर जे जन्मले त्यांचं भविष्य आज घडवण्यासाठी ज्योतिषशास्त्र पाहिजे. तिथे धर्मशास्त्र आणि संस्कार. आपल्या मुलांना नमस्कारची सवय नाही लावायची आणि सुनेकडून नमस्कारची अपेक्षा ठेवायची. हा कुठला संस्कार आला. हा संस्कार चुकीचा आहे. आधी घरातल्या आपल्या मुलांना शिकवा ना आईवडिलांना नमस्कार करायला. ते शिकवत नाही आणि आपण अपेक्षा भाषा करून करतो. तिथे तुम्ही मला नमस्कार केला मला आनंद आहे, पण तुम्ही तुमच्या आईवडिलांना घरी नमस्कार करून विचारला आहे का नाही. आधी ते या नमस्काराची किंमत आहे. म्हणजे आपल्या आईवडील घरात नसतील तर आईवडिलांचं नाव घ्या आणि ते करा. मी ते कोणाला सांगतो 5च गोष्टी करा. उठल्या आंघोळ करा, गॅस पेटवा, नमस्कार करा. नंतर आईवडिलांचं नाव घ्या. त्याच्यानंतर गणपती कुलदेवता तुमची जी असेल ते घ्या. नंतर लग्न झालं असेल जोडीदाराचं नाव घ्या आणि संतती आले असेल संततीचं नाव घ्या आणि घराच्या बाहेर पडा आणि पहिला मित्र किंवा मैत्रिणीला फोन करा, गुड मॉर्निंगचा दिवस चांगला जाईल. एवढं फक्त केलं तरी जीवन सुधारेल. पण आम्ही हे करणार नाही ना. आम्हाला ती पोथी पाहिजे. पोथी चांगली ना, गजानन महाराजांची पोथी चांगली असेल, साहेबांची पोथी, सगळ्या पोथ्या चांगल्या. पण मी अमेरिकेतल्या आजच्या भारतीय मुलाला सांगू शकतो का पोथी वाच म्हणून. माझ्याकडे केस आली मी त्यांना सांगितलं फोन. माझी क्लायंटच होती. त्या मुलाला समजून सांगितलं 1 तास बोलून. अमेरिकेत जन्मला मुलगा नाही. त्याला मी फक्त एकच सांगितलं 1 वर्षापूर्वी की आत्मचरित्र वाच. त्यांनी वर्षभरात रोज एकच प्रकरण वाचायचं म्हटलं. त्यांनी बिल गेट्सपासून सगळ्यांची आत्मचरित्र 1 वर्षात वाचली. मला माझ्यात आमूलाग्र बदल झाला. अरे गजानन महाराजांनी तेच केलेलं आहे, साहेबांनी तेच केले. पण माझ्या नवीन पिढीला साहेबा गजानन महाराज नाही, मला आत्मचरित्र द्यावी लागते. त्यांची ताकद द्यावी लागेल. ताकद जीव तेव्हा ही आयटीतली मुलं वाचते. नाही तर गजानन महाराज वाचणार नाही. त्यांना काय वाचायचं समजते, काय पाहिजे ते समजते. याच्या माध्यमातून सगळं घरात येते. पण चुकीचं घरात घेतो आपण. चांगलं AI सोडून दिलं आहे. रेडी रेकनर नका करू. रेडी रेकनर पाहिजे. रेडी रेकनरच्या मागे बुद्धी लागते. ती बुद्धी आधी कमवा. ती ज्योतिषातून ती मिळते. पण दैववादी न बनता प्रयत्नवादी बोला. आणि म्हणून कृष्णाला म्हणा, रामाला न मानता कृष्णासारखे वा. एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष. आमचे प्रदीप पंडित सर त्यांच्याबद्दल काय बोलायचं. त्यांना अष्टकवर्ग महागुरू म्हणतात. त्यांच्याविषयीची माहिती
हेमंत उपासनी सरच बोलतील, कारण ते त्यांचे पट्ट शिष्य आहेत. या इथे. स्थानबंध व्हा. हा, माईक. हॅलो, नमस्कार. मी हेमंत उपासनी बडोद्याला असतो आणि आज मला समीक्षा ताईंनी श्री प्रदीप पंडित सरांचं परिचय करून देण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणतो. आणि पंडित सरांना मला कधीच भेटायचं होतं. पंडित सरच आहेत की जे पूर्ण महाराष्ट्र त्यांना अष्टकवर्ग महागुरू म्हणून ओळखतो. तर मी सुद्धा त्यांचेच रेकॉर्डिंग घेतले होते, त्यांचंच अष्टकवर्गाचं पुस्तक घेतलं होतं आणि तिथूनच मला आवड निर्माण झाली. त्यामुळे ते आमचं प्रेरणास्थान आहे. तर सरांबद्दल जितकंही बोलावं तेवढं कमीच आहे, पण आपल्या सर्वांसाठी म्हणून परत एकदा मी त्यांची परिचय करून देतो की प्रदीप पंडित सर अष्टकवर्ग महागुरू, अष्टकवर्ग भूषण, ज्योतिषशास्त्री, रत्नशास्त्र, अंकशास्त्र, श्री शिव स्वरोदय, पंचपक्षी अशा विविध विषयांचे आचार्य, ज्योतिष मार्तंड, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष विशारद, राष्ट्रभूषण, रमल पंडित इत्यादी अनेक पदव्यांनी सन्मानित आहेत. गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ, ज्योतिष प्रबोधिनी पुणे व अनेक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष आहेत. 3 तपाहून अधिक काळ विविध ज्योतिष कार्य चालू आहे. ज्योतिष प्रसार व प्रसारासाठी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सदैव कार्यरत असतात. एक लोकप्रिय अध्यापक असून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी, अनेक शिक्षक, लेखक, वक्ते घडविले आहेत. अनेक ज्योतिष पुस्तकात त्यांच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे. अनेक वर्षापासून सातत्याने प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने व्याख्याने आयोजित करतात. शास्त्रोक्त गणेश उपासना, नर्मदा परिक्रमा, अयोध्या स्थान महात्म्य, नेताजी बोस, ज्योतिष या विषयांवर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर अनेक व्याख्याने दिली आहेत. अनेक संमेलनात उत्कृष्ट वक्ता म्हणून सन्मानित आहेत. गरजू लोकांसाठी ज्योतिष मार्गदर्शन मेळावे आयोजित केले आहेत. सर्व प्रमुख मासिकात विविध विषयावर अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच उत्कृष्ट लेखक म्हणूनही सन्मानित आहेत. अष्टकवर्ग ज्योतिष पद्धत व निवडक ज्योतिष विचार या लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत. या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या अल्पावधीत प्रकाशित झाल्या आहेत. गणपती उपासनेवर गणेश वंदना, नेताजी बोस यांच्यावर झेप वाघाची ही पुस्तके लिहिली आहेत. तसेच आणखी एक भस्मासूर, दुसरी बाजू नाण्याची, यात्रा आणि यात्रा, उजागर इत्यादी नाटकांचे लेखन दिग्दर्शन पण केले आहे. नाट्यलिखाणासाठी अनेक राज्यस्तरीय शासकीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्र, अष्टकवर्ग, रत्नशास्त्र, अंकशास्त्र, शिव स्वरोदयशास्त्र, पंचपक्षी तसेच विवाह, संतती, शेअर्स, आर्थिक स्थिती, पंचांग, राजकारण इत्यादी विषयांच्या कार्यशाळा प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने सातत्याने आयोजित करतात. गुरुपौर्णिमेला गुरूंचा सत्कार करण्याऐवजी त्यांच्या धर्मपत्नीचा सत्कार करण्याची आगळीवेगळी प्रथा पण त्यांनी सुरू केली आहे. TV वर ज्योतिषविषयक अनेक मुलाखती दिल्या आहेत. पुणे, नाशिक व औरंगाबाद या 3 ज्योतिष संमेलनात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित आहेत. अहमदनगर, नृसिंहवाडी, नाशिक येथील ज्योतिष संमेलनात परमपूज्य शंकराचार्याकडून सन्मानित झाले आहेत. पंडित दादासाहेब जकातदार प्रतिष्ठानाचा ज्योतिष क्षेत्रातील मानाचा मंदाश्री पुरस्काराने ते सन्मानित आहेत. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे परमपूज्य शंकराचार्य यांच्या हस्ते राज्यस्तरीय ज्योतिष जीवनरत्न या पुरस्काराने पण सन्मानित आहेत. ही तर एक छोटीशी लिस्ट आहे. असे बरेच काही त्यांच्या नावाने आहेत. तर असे सरांचं कार्य हे सतत सुरू आहे. त्यांना ज्योतिष प्रसार आणि प्रसार करणारे व्यक्ती फार आवडतात. आता मी सरांना थोडीशी विनंती करतो की आज ते आम्हाला इथे आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. तर सरांनी 2 शब्द बोलावेत आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. माननीय व्यासपीठ, अनिरुद्ध ज्योतिष संस्थेचे सगळं कार्यकारिणी सदस्य, समीक्षाताई, उपस्थित ज्योतिषप्रेमी बंधू आणि भगिनींनो, आता जो काय माझा परिचय तुम्ही ऐकला, हा परिचय घडून येण्याचं किंवा हे कार्य घडून येण्याचं मुख्य श्रेय निश्चितच जकातदार कुटुंबाला आहे, जकातदार सरांना आहे. कारण त्यांनी मला एक वक्ता म्हणून, लेखक म्हणून भरपूर वाव दिलेला आहे. नुकताच त्यांनी मला मंदाश्री पुरस्कार देखील दिलेला आहे. त्याबद्दल जकातदार सरांचे, जकातदार कुटुंबियांचे मी नेहमीच मनपूर्वक ऋणी असणार आहे. समीक्षाताईंबद्दल काय बोलायचं. एकेकाळी म्हटलं जायचं की जिथे हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. त्यांचा मुलगा इथे आहे, त्यामुळे त्यांनी पाळण्याची दोरी एकेकाळी नक्कीच हलवलेली असणार.
आणि आज देखील एका वेगळ्या पाळण्याची दोरी त्या हलवत आहेत, ज्योतिष ज्ञान प्रसाराची. संमेलनाचा मी डायरेक्ट इनडायरेक्ट अनेक संमेलनामध्ये असतो, त्यामुळे संमेलन आयोजित करणं, यशस्वी करणं किती कठीण आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्यातून एक स्त्री असताना हे 5वं संमेलन त्यांचं आहे, ही एक फार मोठी गोष्ट त्यांनी आत्तापर्यंत अचीव केलेली आहे. आणि ज्योतिष ज्ञान प्रसाराचं त्यांचं जे काय कार्य आहे हे खरंच अतुलनीय आहे. ज्योतिषी म्हटलं की एक थोडे गांभीर्य चेहऱ्यावर आपल्या व्यक्तिमत्वावर असतं, पण समीक्षाताई म्हणजे उत्साहाचा नुसता धबधबा आहे. 1 तास त्यांच्या सहवासात राहिलो की संबंध असं वातावरणाचं काय हादरून टाकतात त्या. त्यामुळे ज्योतिषासारखा एक गंभीर विषय एक हलक्या फुलक्या पद्धतीने सांगणं, जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणणं, पोहोचवणं हे अतिशय उत्तम असं ते कार्य करत आहेत. आज इथे उपस्थित असलेल्या आणि थोड्याशा सिनियर लोकांसाठी मी सांगू इच्छितो की त्यांनी ज्योतिषामध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे. एक तर सरकार आपल्याला वयाच्या 98व्या वर्षी रिटायर करतं, तुम्ही कोणते काम करायला नालायक आहात असं सांगतं. पण आजकाल मेडिकल सायन्स इतकं वाढलं आहे की आपण 80 वर्षापर्यंत सहज जातो. मग 58 ते 80 काय करायचं? घरात जास्त लुडबुड केली तर घरच्यांना आवडत नाही, सुनेला आवडत नाही. अशा वेळेस आपला स्वतःचा वेळ चांगला जाण्यासाठी जर तुम्ही ज्योतिष नावाचा खुळखुळा हातामध्ये घेतला तर तुमचा वेळ चांगला जातो. दुसरी गोष्ट, आजकाल आपण खरात प्रकरण वगैरे बघतो आहे की समाजामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या माणसांची किती गरज आहे, चांगल्या उपदेशाची, मार्गदर्शनाची किती गरज आहे. आणि आपल्या या प्रयत्नामुळे कोणाचा अक्षरशः जीव वाचला, कोणाचं भलं झालं तर ते देखील चांगलं आहे. आणि नाही म्हटलं तरी आफ्टर रिटायरमेंट थोडे पैशाचे प्रश्न येतातच. आज इथेच मला 1-2 जणं भेटले आणि सांगितलं आम्ही पैसे घेत नाही. म्हटलं पैसे घेतले पाहिजे, त्या पैशाचा नंतर काय करायचं तुम्ही ठरवा. तुम्हाला पैसा 20 समान असेल तर माझ्याकडे द्या, ते 20 मी घेतो. कुठल्याही देवळाला द्या, अनाथाश्रमाला द्या, पण पैसे घ्या. कमीत कमी 1 रुपया घ्या आणि ते अकाउंट क्लोज करा, नाहीतर परत त्याला जन्माला यावं लागेल, तुम्हाला जन्माला यावं लागेल आणि साखळी चाळू राहणार. त्यामुळे मी पैसे घेत नाही हा जरा फॅन्सी आयटम बाजूला ठेवा. लुबाडाचं नाही आपल्याला, पण योग्य ते आपण कष्ट घेतले आहेत, शिकलेलो आहे, धावपळ केली आहे, पेट्रोलवर खर्च आलं आहे, योग्य ते घ्या. आणि आवश्यकता असेल तर आफ्टर रिटायरमेंट पैशाचा प्रश्न असेल तर यातून 4 पैसे देखील तुम्हाला कमवता येतात. हे झालं सिनियर्सबद्दल. तरुणांबद्दल बोलायचं झालं तर मी नेहमी सांगत असतो की ज्योतिष हे जीवनात क्षणोक्षणी पावलोपावली उपयोगी पडणारं असं शास्त्र आहे. जीवनात चांगल्या वाईट गोष्टींची दिशा तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे आपले नगरचे प्रोफेसर, प्रिन्सिपल साहेब यांच्यासारख्या तरुण लोकांनी जर या क्षेत्रामध्ये आले तर त्याचा त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. आम्ही या क्षेत्रामध्ये थोडं उशिरा आलो, त्यामुळे आम्हाला खेळायला आता कमी बॉल आहेत. पण जे तरुण व्यक्ती या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांना एक खूप मोठा चांगला स्कोप आहे. आणि एकेकाळी आमचं 11 रुपये, 21 रुपये, ₹1.25 असा जमाना होता. आजकाल पुण्यामध्ये BMW चालवणारे ज्योतिषी आहेत, 2-2, 4-4 बंगले असलेले ज्योतिषी आहेत. त्यामुळे पैसे कमवण्याचा राजरोस चांगला हा मार्ग आहे. त्यामुळे या नवीन लोकांनी या क्षेत्राकडे आलं पाहिजे. आणि आमच्या वयामुळे नाही म्हटलं तरी आमच्या विचार करण्याला थोडं एक साचेबद्धपणा येतो. त्यामुळे असे नवीन तरुण लोक आले, त्यांचे नवीन विचार, नवीन त्यांचे सगळे फ्रेश एअर, तर या समाजाला ते फार आवश्यक आहे, आपल्या क्षेत्राला आवश्यक आहे. त्यामुळे तरुण लोकांनी हे फील्ड अतिशय सिरियसली घेतलं पाहिजे. समीक्षाताई, तुमचं कार्य उत्तमच चालू आहे, छान चालू आहे. इथून तुमचं कार्य असंच पुढे दमदारपणे चालू राहो. आम्हाला जो जमेल तसा खारीचा वाटा आम्ही उचलायचा प्रयत्न करू. आज आम्ही मुद्दाम त्यासाठी उन्हात पावसामध्ये इथे आलेलो आहोत. छान कार्य चालू आहे, असंच कार्य चालू द्या. तुमच्या सारख्या कार्याची ज्योतिष क्षेत्राला नितांत आवश्यकता आहे. ज्योतिष आपल्याला पुढे न्यायचं आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. किती सुरेख बोलले पंडित सर, फार छान बोलले. आणि माझ्याबद्दल बोलल्यामुळे जरा हरभऱ्याच्या झाडावर चढल्यासारखंच वाटलं हो मला. आता दुसरी गोष्ट म्हणजे इथे ज्या आलेल्या आहेत ते छानपैकी सुंदर सुंदर दिसणाऱ्या सगळं मॅचिंग केलेल्या आमच्या मालती मॅडम. तर मालती मॅडमबद्दल संपूर्ण माहिती खटावकर ताई देतील, ज्या आमच्या
बालमैत्रिणीसारख्याच आम्हाला वाटतात. या भारतीताई. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मालती मॅडमबद्दल काय बोलू, किती बोलेल तितका कमीच आहे. माझी त्यांची पहिली ओळख झाली ती डॉक्टरेट मला पदवीदान समारंभामध्येच आमची ओळख झाली. अगदी मला मुलीसारखं त्यांनी जवळ घेतलं, अगदी फोटो काढले, इतकं भरभरून प्रेम केलं की मालती मॅडमना विसरणं आता शक्यच नाही. आज मालती मॅडम इथे येणार आहेत हे ऐकल्यावर तब्येत बरी नसतानाही मी इथे पोचले आहे. मालती मॅडमबद्दल 2 शब्द बोलते. बोलण्याची पात्रता नाही, पण तरी पण थोडं बोलते. ॲडव्होकेट मालती शर्मा, विद्येचे माहेरघर असे संबोधले जाणारे पुणे या शहरामधून त्या आलेले आहेत. कायद्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या ॲडव्होकेट मालती शर्मा मॅडम या BCom LLB PhD इन लॉ बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ कार्याच्या कार्याध्यक्षा, शर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्ष आहेत. ज्योतिष भास्कर मंदाश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत. त्यांनी समाजगौरव, समाजभूषण व स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या नावे देण्यात येणाऱ्या प्रियदर्शनी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. अनेक सामाजिक संस्था व शनिवारवाडा ट्रस्टच्या सदस्य, मॅरेज काउन्सिलर व कायदा व ज्योतिष या माध्यमातून घटस्फोट टाळण्यासाठी त्या सतत कार्यरत आहेत. यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे, तसेच उल्लेखनीय कार्य म्हणजे, गेल्या 10 वर्षात 800हून अधिक घटस्फोट त्यांनी टाळले गेलेले आहेत. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून तसेच ज्योतिषच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे अनमोल कार्य मालती शर्मा मॅडम करत आहेत. त्यांच्या या कार्याला आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा. अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेच्या वतीने मी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करते आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. खूप जास्त प्रमाणात हे झालेलं आहे. अजून बरंच काही पल्ला गाठायचा आहे. बरंच काही कार्य सरांच्या मदतीने करायचं आहे. कारण मी बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाच्या व्यतिरिक्त कुठल्याही संस्थेमार्फत काम केलेलं नाही आहे. आणि जे काही गेल्या 28 वर्षामध्ये सरांबरोबर काम केलं आहे त्यामधनं हे सगळे विद्यार्थी आज मला भेटत आहेत. याचा खूप आनंद वाटतो आहे. आणि ह्या मुली जेव्हा भेटतात तेव्हा अगदी म्हणजे मन भरून येतं की आज ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे तो काळ जो होता 28 वर्षापूर्वी, त्यावेळेला खूप कमी संख्या होती मुलींची याच्यामध्ये, स्त्रिया फार कमी याच्यामध्ये. पण दादांचं जसं स्वप्न होतं, सरांचे पिताश्री कैलासवासी श्रीकृष्ण जकातदार यांचं जे होतं की स्त्रियांनीसुद्धा या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, तोच वसा पुढे नंदकिशोर जकातदार सरांनी केला. आणि आज जास्तीत जास्त महिला आज ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून येतात. माझ्या मते अनिसवाल्यांना हे नक्कीच कळलं असेल की जे आपल्याकडे म्हटलं जातं, एक स्त्री जर शिक्षित असेल तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. तर आज त्याला अपवाद नाही आहे. जर ज्योतिषशास्त्र घराघरातनं गेलं आणि प्रत्येक स्त्री जर शिक्षित झाली तर कुठल्याही भोंदूबाबाची, मग तो अशोक खरात असो किंवा दुसरा कोणी असो, ह्याचा आज शिरकाव व्हायची गरजच नाही आहे. कारण बेसिक तिला माहीत असतं की ज्योतिषशास्त्र काय आहे, घटना कधी घडणार आहे, भावी घटनांचा वेध मी कसा घेऊ शकणार आहे, माझ्या घरातल्या समस्या मी कशा सोडवणार आहे. आणि आज आपलं ज्योतिषशास्त्र हे एक बेस्ट काउन्सिलर म्हणून आपल्याला वापरता येतं. म्हणजे मॅरेज काउन्सिलिंगच्या बरोबर फॅमिली काउन्सिलिंगसुद्धा याच्याकरता आपल्याला ज्योतिषशास्त्राचा वापर करून घेता येतो. याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. आणि मग त्या ज्या घरामध्ये जर समुपदेशन ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून होत असेल तर तिथे माझ्या मते अनिसवाल्यांना आपण ठामपणे सांगू शकतो की आमच्या घरात हे चालणार नाही, हे चालणार नाही. ह्या विचारांना आमच्याकडे थारा नाही आहे. काल जेव्हा बडे मुद्देमध्ये मी पाहिलं की एक लेखिका आहेत की त्यांनी सांगितलं की खरातवरती तुम्ही आरोपपत्र दाखल करता तसं ह्या महिलांवरती पण करा, पीडित महिलांवरती. कारण त्यांनी कुठेही प्रतिकार केलेला नाही आहे त्या गोष्टीला. माझ्या मते प्रतिकार ती करणार कशी?
क्रिमिनल सायन्समधनं पाहिलं, क्रिमिनल सायकोलॉजी किंवा क्रिमिनल लॉप्रमाणे पाहिलं तर कन्सेंट अँड विदाऊट कन्सेंट ही टर्मिनॉलॉजी फार वेगळी आहे. जर तिला ब्लॅकमेल केलं जात असेल, जर तिला त्याच्या औषधामधनं जर गुंगीचं औषध दिलं जात असेल तीर्थ म्हणून, तर ती प्रतिकार कुठनं करणार आहे? म्हणजेच आज आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. मग तो स्त्री असो किंवा पुरुष ज्योतिर्विद असो, त्याने काउन्सिलिंग व्यवस्थित केलं पाहिजे. आणि माझ्या मते प्रत्येक जातकाला हे सांगितलं पाहिजे की ही घटना ह्या पिरियडमध्ये घडणार आहे. आज सरांकडे तारखा दिले जातात, बरेचसे विद्यार्थी इथं आहेत. कुठली समस्या कधी सुटणार आहे याच्याकरता कर्मकांड कधीच सांगितलं जात नाही, तारखा दिल्या जातात आणि त्या तारखांच्या माध्यमातून तुमचा प्रश्न कसा सुटेल हा पिरियड दिला. आणि जाणार नसेल तर तू ही पोझिशन ॲक्सेप्ट करायला सांगतात सर, की हे होणार नाही आहे, म्हणजे तुला मूल होणार नाही आहे, तू दत्तक घे. आणि होणार असेल तर त्याकरता संतती योगाचे नियम प्रॅक्टिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये इथल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या हे केलेलं असेल. विवाह योग कधी, आज दारुलकर मॅडम त्या माध्यमातून शिकवत आहेत तुम्हाला. आज हे सरांचे सगळे विद्यार्थी जे शिकवत आहेत आणि मॅडमनी आज जे काही सरांबद्दल सांगितलं ती भावना प्रत्येकाची मनापासूनची आहे. त्यामुळे मी जरी त्यांना दिला होता त्यांचा बायोडेटा, तरी त्या ज्या उत्स्फूर्तपणे बोलल्या त्याला दाद नाही. आणि हे आज आम्ही बृहन्महाराष्ट्रांनी कमावलं आहे. आमची विद्यार्थी हेच आमची खरी ॲसेट आहे. आणि आज सरांना त्याचा खूप आनंद वाटत असेल. हेच मोठे आमचं दैवत आहे की जेव्हा आम्ही आज आम्हाला असं पाहिजे आहे की आमचे विद्यार्थी मोठे झालेले आहेत आणि आम्ही समोर बसलेलो. त्यामुळे आम्हाला आनंद होतो. आज दारुलकर मॅडम ज्या वेळेला या त्यांचं हे 5वं आहे, मी त्यांना समीक्षा, पण मला एकेरी असं म्हणायला बरोबर वाटत नाही. तुम्हाला आवडतं पण हा प्रोटोकॉल नाही आहे. समीक्षाताई ज्या आज करतात, मी त्यांना ॲक्च्युली म्हणजे जेव्हा आमचं 2023मध्ये भोर इथे सरांनी कार्यशाळा घेतली होती, त्या कार्यशाळेला ती आलेली होती. त्या मुलांनी आम्हाला खूप म्हणजे फोन केले होते त्यांनी की आई हरवणार नाही ना आमची म्हणून. म्हणजे ही त्याची काळजी होती की आई पहिल्यांदाच येते पुण्यामध्ये, रात्रीचा प्रवास करून येते, मग तिच्या काळजीपोटी. म्हणजे हे जे मूल्य घेऊन आपल्याकडे येतात ना, तेव्हा आमची जबाबदारी वाढते. आणि त्यातनं त्यांचा जो सहवास लाभला आणि त्यातनं त्यांनी आज केलेलं कार्य जेव्हा आम्ही पाहतोय, आज 40 संख्या आहे, उद्या मोठ्या प्रमाणात तिचा म्हणजे समीक्षाताईंचं मोठं संमेलन होईल आणि त्या संमेलनाला सुद्धा सर हजर राहतील अशी मी ग्वाही देते. अगदी कारण का की 5 वर्षामध्ये 23 ते 26 3 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये ती 5वं संमेलन घेते आहे. ह्यातच मोठी गोष्ट आहे सातत्य, मेहनत आणि सरांबाबतीत असलेली तिचं डिवोशन. हे जे कमवलं आहे ना, हे पैशाने नाही कमवता येत. आणि म्हणून मी म्हणते की आमची विद्यार्थी हे आमची दौलत आहे, ते आमची खरी संपत्ती आहे. आणि आज आम्हाला खूप अभिमान आहे की आज समीक्षा ज्या पद्धतीने इथे काम करते आहे, तशा माझ्या ह्या सगळ्या मुलींनी करावं आणि समीक्षाचा वारसा या नवीन पिढीने चालवावा असं मी तिला म्हणेन त्यामध्ये. आणि तुम्हाला जे हवं आहे तर मी दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला जर गरज असेल तर मी तारकांच्या सप्तम स्थानामधनं एक मॅरेज काउन्सिलिंगचा पॉईंट तुम्हाला मांडून देईल. त्यामुळे आजच्या या तुमच्या आजच्या हे सगळं संमेलन तुमच्या नावे आम्ही दिलेले आहे. अरे क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. हां, मग समुद्र सर तर कायम अगदी म्हणजे मॉरिशस असो, सिंगापूर, मलेशिया असो किंवा कुठेही आज इतक्या वर्षांनी भेटले तरीसुद्धा ते ज्या जिव्हाळ्याने पाठीशी उभे राहतात त्याचा आम्हाला आनंद आहे. जोरदार टाळ्या आपल्या समुद्र सरांकरता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या सगळ्या तुमच्या
एकदा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर टाळ्या तुमच्याकरता. मी सुद्धा वाजवणार, कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक चांगला ज्योतिषी दडलेला आहे आणि समाजासाठी हे कार्य तुम्ही निश्चितपणे कराल, कारण आपल्यावरती गुरूंचे जे संस्कार आहेत तर आपण भरकटणार नाहीच आहोत. त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. समीक्षाताईंचं अजून मोठं आणि मोठ्या हॉलमध्ये प्रचंड मोठं पदवीदान समारंभ हो आणि त्याला प्रमुख कुलगुरू म्हणून हे येतील, सर येतील एवढी ग्वाही देते आणि थांबते. धन्यवाद. आपल्याकडे इतके अनमोल हिरे आहेत. भारतरत्न आपण जे सरकार देतं, आम्ही कोहिनूर हिरा देतो सगळ्यांना. हे सगळे कोहिनूर हिरे आहेत आपले, खाणीतून केलेले. ह्यांकडे एकच आहे तो, ब्रिटिश व्हिक्टोरियाकडे एक आहे, पण आमचे जे हे ज्योतिष कोहिनूर हिरे आहेत हे बसलेले सगळे आहेत. आणि आमचे जे हे सुहास समुद्रे सर जे आहेत ते मात्र आम्ही त्यांना ज्योतिष रत्न द्यायचं ठरवलं आहे यावेळेला. कारण ते रत्न म्हणजे काय, रत्नापेक्षा अजून दुसरं नावच नाही. प्रत्येक ज्योतिषाला जे पुस्तक पाहिजे ते घरपोच देणारा म्हणजे आमचं हे स्पेशल रत्न आहे, ज्योतिष रत्न सुहास समुद्रे सर. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी 4 ओळी तरी बोलाव्यात आणि अगदी बिनधास्त तुमच्या शेलक्या शैलीत बोलाव्यात. श्रीराम. आज नंदकिशोर चकातदार सर, पंडित सर आणि मालतीताई हे सगळेच माझ्याबरोबर अनेक वर्ष अनेक ठिकाणी एकत्र होतेच. त्यामुळे त्यांचा सहवास हा आणि नवीन सहवास हा आमचा समीक्षाताईंबरोबर चालू झाला आहे आणि तुम्ही सगळ्या त्यांचे विद्यार्थी आहात. त्यामुळे मला त्यात जास्त आनंदच आहे आणि तुम्ही सगळे माझ्याकडनं काही ना काहीतरी पुस्तकं घेतलेलीच आहेत, त्यामुळे मलाही त्यात आनंद आहे. आता या ज्योतिषाबद्दल मी वेगळं काही बोलण्यापेक्षा एक छोटीशी तुम्हाला गंमत सांगतो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात 24 तास आहेत. या 24 तासातले 24 मिनटं म्हणजे किती वेळ होतो, एक घटका. तुमच्या आवडीच्या कुठल्याही देवाची तुम्ही एका ठराविक वेळेला ठराविक जागी बसून प्रार्थना करा, तुमचं इंट्युशन वाढेल. मग तुम्ही अभ्यास कुठलाही करा, मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. 24व्या दिवशी तुम्हाला कळेल, काहीतरी इंट्युशन मिळेल आणि तुम्हाला तुमचं जे काही ज्योतिष सांगणार आहात त्याच्यामध्ये ताकद मिळेल. आणि हा अनुभव मी अनेकांकडून घेतलेला आहे. आणि ह्या सगळ्या आपल्या गोष्टीला परमेश्वराची ताकद ही जास्त महत्त्वाची. अभ्यास तर ज्ञानेश्वर कुठल्याही क्लासला गेले नाही, तुकाराम कुठल्याही क्लासला गेले नाही, रामदाससुद्धा कुठल्याही क्लासला गेले, पण त्यांनी जे लिहिलं आहे तेच सगळं ज्योतिषामध्ये आहे आणि ते आपण फॉलो करतो. आज तुम्ही जे काही लाल किताब वाचताय, अमुक करताय, लाल किताब कशावर आहे, कोणीही ज्योतिषी सांगणार नाही, मी सांगतो. त्याच्यात ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत, शोधा म्हणजे सापडेल. मूळ लाल किताब जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एक आजच्या दिवसातला संदेश महत्त्वाचा, 24 तासातली 24 मिनटं एक ठराविक वेळ आणि ठराविक जागा, तो परमेश्वर वाट बघतो. तुमच्या वाचेला सिद्धी येईल ही 100% खात्री स्वामींतर्फे. आणि तुमचे जे कोणी गजानन महाराज असतील, गोंदवलेकर महाराज असतील, कोणीही, आणि हे सगळे चांगलेच, कोणालाही कमी जास्त काही नाही, पण हे आपल्याला ताकद देतात, आपल्याला वाचासिद्धी देतात. एवढं 2 शब्द बोलून मी थांबतो. श्रीराम. आपल्याकडे एवढे अनमोल हिरे आहेत की किती द्यायची त्यांना नावं वेगळी. मग आम्ही ठरवलं एका हिऱ्याला आम्ही महर्षी किताब द्यायचं ठरवलं. तो महर्षी किताब म्हणजे असा तसा नाही, चांगला तावून सुलाखून झालेला. मुख्य म्हणजे त्या जकातदार फॅमिलीचेच पहिले त्यांनी त्यांच्याकडून शिकले, देवारे सरांकडून शिकले आणि अजून भरपूर विद्यापीठातून ते शिकलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे इंटरनॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे, ते आमचे भालिंगे सर. त्यांच्याबद्दल माहिती हेमंत उपासनी जे आमचे पट्टशिष्य आहेत ते देतील. धन्यवाद समीक्षाताई. तुम्ही डॉक्टर अमित भालिंगे सर यांच्याबद्दल परिचय देण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आता सरांचं परिचय करण्याइतका मी काही
पात्र नाही म्हणा किंवा मी अतिशय ज्युनियर माणूस आहे, पण तरी ताईंनी संधी दिली आणि मला अतिशय आनंद होतो आहे सर तुमच्याबद्दल सांगताना की ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मानवजातीच्या भविष्यात प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून केला गेला आहे. ज्योतिषशास्त्र सर्वांचा आवडता व जिज्ञासेचा विषय आहे, म्हणून अनेक या विषयांकडे आकर्षित होतात. या क्षेत्राबद्दल कुतूहल आणि जिज्ञासा असलेला मी काही पहिला नाही. सन 1998मध्ये या क्षेत्रात प्रवेश केला, म्हणजे सरांनी प्रवेश केला. 10 ते 12 वर्ष मुंबई येथे विविध क्लासेसमधून शिक्षण घेतले. तांत्रिक क्षेत्राचा इलेक्ट्रॉनिक्स 20 वर्षाचा दांडगा अनुभव असल्यामुळे विशिष्ट साचेबद्ध पद्धतीने काम करण्याचे वळण आहे ते उपयोगाला आले. वैद्यकीय ज्योतिष व पारंपरिक फल ज्योतिषशास्त्र, एड्स, अर्धांगवायू, श्वेतकुष्ठ, कॅन्सर, ट्रान्सजेंडर, कोविड-19, दमा, मधुमेह, मूकबधीर, रंग, अंधत्व, संधिवात, सोरायसिस, ब्रेन स्ट्रोक, कावीळ, किडनी, सिरोसिस, पार्किन्सन, क्षयरोग, गे, त्रिदोष, वात, पित्त, कफ, त्रिदोष प्रकृती तत्व या 21 असाध्य आजारांचे कुंडलींच्या माध्यमातून विश्लेषण केलेले आहे. तसेच दैनिक जीवनामधील पुनर्जन्म, मृत्यू आणि मोक्ष, व्याभिचार, आत्महत्या, दहशतवादी, गुप्तहेर, जुगारी, हॅकर या 8 विषयांचे कुंडलींच्या माध्यमातून विश्लेषण केले आहे. फलज्योतिषशास्त्रामधील परमोच्च बिंदू सर्वतोभद्र चक्र या विषयाचे सखोल लिखाण पूर्ण झालेले आहे. नवीन अभ्यासकांना पारंपरिक ज्योतिष विषयाचे अचूक मार्गदर्शन म्हणून फलज्योतिषशास्त्राची गुरुकिल्ली या पारंपरिक फलादेश पद्धतीच्या विश्लेषणाचा विशेष पद्धतीने खास फलादेश खंड तयार केलेला आहे. असे एकूण 31 विषयांवर विस्तृत लिखाण पूर्ण झालेले आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यामध्ये सरासरी 5500 ते 6000 कुंडल्यांचा समावेश आहे. डॉक्टर अमित वसंत भालिंगे यांना प्रदान केलेल्या पदव्या. सन 2000मध्ये श्री दत्त ज्योतिष विद्यालय मुंबई यांनी हस्तमुद्रिक अलंकार या पदवीने सन्मानित केले आहे. सन 2000मध्ये श्री दत्त ज्योतिष विद्यालय मुंबई यांनी ज्योतिर्विद्यालंकार या पदवीने सन्मानित केले आहे. सन 2002मध्ये श्री गणेश ज्योतिष विद्यालय मुंबई यांनी नक्षत्र ज्योतिषरत्न या पदवीने सन्मानित केले आहे. सन 2002मध्ये श्री दत्त ज्योतिष विद्यालय मुंबई यांनी पारंपरिक फल ज्योतिषशास्त्र उच्चस्तरीय अभ्यासक्रमासाठी ज्योतिष बृहस्पती या पदवीने सन्मानित केले आहे. सन 2002मध्ये श्री दत्त ज्योतिष विद्यालय मुंबई यांनी कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीच्या उच्चस्तरीय अभ्यासक्रमासाठी ज्योतिष बृहस्पती या पदवीने सन्मानित केले आहे. सन 2022मध्ये फल ज्योतिष संशोधन ज्ञानपीठ पुणे यांनी पुनर्जन्म या विषयावरील प्रबंधाकरिता ज्योतिष भास्कर या पदवीने सन्मानित केले आहे. सन 2022मध्ये फल ज्योतिष संशोधन ज्ञानपीठ पुणे यांनी मृत्यू या विषयावरील प्रबंधाकरिता ज्योतिष विशारद या पदवीने सन्मानित केले आहे. सन 2022मध्ये श्री महर्षी महाविद्यालय वैदिक ज्योतिषशास्त्र राजस्थान उदयपूर यांनी सुवर्णपदक व विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले आहे. सन 2024मध्ये श्री महर्षी महाविद्यालय वैदिक ज्योतिषशास्त्र राजस्थान उदयपूर यांनी कोणतेही शुल्क न घेता त्यांच्या महाविद्यालयातर्फे प्रायोजक स्पॉन्सर करून सुवर्णपदक व विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले आहे. सन 2025मध्ये श्री महर्षी महाविद्यालय वैदिक ज्योतिषशास्त्र राजस्थान उदयपूर यांनी सुवर्णपदक व विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले आहे. सन 2025मध्ये IIM इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा मियामी अमेरिका या जागतिक स्तरावरील विद्यापीठाने त्यांना प्रदान केलेल्या अधिकारात व धर्मशास्त्र विद्याशाखेच्या शिफारसीनुसार त्यात संलग्न असलेले सर्व हक्क, सन्मान आणि विशेष अधिकारासह डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी या पदवीने सन्मानित केले आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. एकूण 11 पदव्या व 3 सुवर्णपदके ही आजपर्यंतची वाटचाल आहे आणि ती अजून पुढे चालूच राहणार आहे. सर, तुमच्या ज्ञानाचा थोडासा आम्हालाही उपयोग करू द्या आणि तुम्ही 2 शब्द इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करा, ही माझी नम्र विनंती. व्यासपीठावरील मान्यवर जकातदार सर, मॅडम, समुद्र सर, पंडित सर यांच्यापेक्षा मी फार लहान आहे. त्यांचं काम माझ्यापेक्षा खूप मोठं आहे. मी आता फक्त सुरुवात केलेली आहे आणि अशी सुरुवात पुढे चालू राहावी अशी माझी इच्छा आहे. अजूनही माझं संशोधन चालू आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काही गोष्टी आहेत त्या दुसऱ्या सत्रामध्ये सांगेन नंतर तुमच्याशी बोलताना मी. पण समीक्षा मॅडम, तुमचं धन्यवाद. या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं, सन्मान दिलात, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.
एवढे अनमोल हिरे आहेत, अनमोल हिरे आमच्याकडे, बापरे, एक 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 हिरा असा बघते आता मी, आणि एक एक हिऱ्याला इथे बोलवते. हां, तर आमचे अनमोल हिऱ्यामधले हे जे आहेत मनीष गोसावी सर, त्यांची माहिती भारती खटावकर देईल. आणि मग मनीष गोसावी सर, तुम्ही छान आम्हाला उपदेश करा की ज्यामुळे आमच्यामध्ये ज्ञानार्जन होईल. श्री स्वामी समर्थ. मनीष गोसावी सरांबद्दल काय बोलावं? समीक्षाताई, तुम्ही मला इथे प्रत्येकाचं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुझे मी खूप खूप आभार मानते. आपली अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था अशी दिवसेंदिवस मोठी होऊ दे, असंच मोठमोठे अधिवेशन आपण घेत राहू द्या. तिचं माझं नातं हे केवळ बहिणीचं नाही, जवळचं मैत्रिणीचं पण नाही, पूर्वजन्माचं नातं असल्यासारखं आम्ही दोघीजणी एकमेकींच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होत असतो, एकमेकींना प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो. आमची ही मैत्री अशीच उद्दिंगत होत राहो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. मनीष गोसावी सर, राहणार नाशिक. शिक्षण त्यांचं BCom झालेलं आहे. ICAI इथे अकाउंटंट म्हणून अनेक वर्ष त्यांनी नोकरी केली. सध्या 13 वर्ष ते ज्योतिषी म्हणून कार्यरत आहेत. ज्योतिषशास्त्रातील अनेक मान्यवर पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत. 20 जानेवारी 2017मध्ये बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ येथील गोचर भ्रमण शिबिरात सक्रिय सहभाग घेऊन सन्मानपत्र त्यांनी प्राप्त केले आहे. गोचर भ्रमणाच्या माध्यमातून फलादेश कसा सांगावा त्याचेही सन्मानपत्र त्यांनी प्राप्त केले आहे. या शिबिरात सहभाग घेऊन सन्मानपत्र प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळालेले आहे. वराह मिहीर मुक्त विद्यापीठातून त्यांनी 2022मध्ये होराभूषण ही पदवी घेतली आहे. मुंबई येथून नक्षत्रभूषण ही पदवी 2023मध्ये त्यांनी संपादन केली आहे. फेब्रुवारी 2024मध्ये मुंबई येथून जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. मे 2024मध्ये अहमदाबाद गुजरात येथून ब्रह्म महारथी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सर, पुरस्कार वाचून फार फार आनंद होत आहे. तुमचे खूप खूप अभिनंदन. 1990-91 साली अयोध्या येथील राम जन्मभूमी आंदोलनामध्ये कार सेवेमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे सन्मानपत्र तुम्ही प्राप्त केले आहे. 2024मध्ये जाधव ज्योतिष कार्यालय कोल्हापूर येथून सन्मानचिन्ह प्राप्त केले आहे. मार्च 2025मध्ये त्र्यंबकेश्वर येथे लोहगावकर यांच्या पितृदोष अधिवेशनात सन्मानचिन्ह प्राप्त केले आहे. तसेच अनेक लिखाणाचे कार्य त्यांनी केलेले आहे. रामचरितमानस या ग्रंथातील सुंदरकांड हे ओवीबद्ध मराठी सुंदरकांड पोथीचे त्यांनी प्रकाशन केले आहे. सरांनी अनेक प्रकारचे लिखाण केले आहे. अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. सामाजिक बांधिलकी सांभाळत ज्योतिषाचे कार्य, आलेल्या जातकांना योग्य मार्गदर्शन करणे हे कार्य त्यांचे अविरत सुरू आहे. अशा ह्या नाशिकच्या प्रभू श्रीरामचंद्राच्या परम पावन भूमीमधून आलेले मनीष गोसावी सर यांचे अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करते. सरांचे स्वागत करते. सरांनी आपल्या ज्ञानातून आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे ही मी त्यांना प्रार्थना करते. जय श्रीराम. उपस्थित मान्यवर गुरुवर्य जकातदार सर, मालती मॅडम आणि प्रमोद पंडित सर, सुहास समुद्र सर, आम्ही ज्योतिषाचा आत्ता जस्ट विषय निघाला. आता ज्योतिष बाबतीत जकातदार सर म्हणे, जकातदार सरांकडनं खूप काही शिकण्यासारखं. जकातदार सरांनी जे काही शिकवलं त्याच्यामध्ये इतकं काही घेण्यासारखं आहे की कुंडली पाहतो आपण, तर ती कुंडली पाहण्याचं जे मूळ आहे, तर आपल्याला कोणीही लक्षणा त्या कुंडलीतले दोष काढायचे देत नाही. आपण त्याची काय काय पद्धतीने त्याच्या पुढे कसं चांगलं होणार आहे या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करण्याकरता आपण. उद्या माझी कुंडली मी दाखवायला कुठे गेलो आणि त्याने मला हा पितृदोष आहे, हा दोष आहे, याचे मी त्याला पैसे देणार आहे का? तर तो त्याच्यातनं मला कुठला काळ चांगला नाही आहे, आत्ता कुठला डिसिजन घेऊ नये, कुठला डिसिजन घ्यावा, हे जे सांगण्याचं कला म्हणजे ज्योतिष कला आहे. आणि ज्योतिष ही जीवन जगण्याची कला आहे. ही कुठली अशी हे नाही आहे
कुठलेही तरुण मंडळी किंवा हे आहे, हे ज्योतिष्य जीवनातूनच आपलं साकारायचं आहे. प्रत्येक ग्रह आपल्याला काही ना काहीतरी सांगतो आणि प्रत्येक ग्रहामध्ये आपल्याला काही ना काहीतरी सांगायचं असतं. तर ह्या गोष्टीतनं हे करतो. त्याच्यातून मी रामायणातून म्हणजे रामचरितमानसचं जेव्हा पारायण करत होतो, तर रामायणाचा आणि ज्योतिष्याचा खूप जवळचा संबंध आहे. हे मी खूप ठिकाणी अनुभवलं. माझ्या अनेक लेखात मी मनात ठेवतो की बुवा राम हे सूर्यरूपी आहे, लक्ष्मण हे मंगळरूपी आहे आणि हनुमान जे आहेत ते केतुरूपी आहेत आणि या तिघांची भूमिकाच आपल्या जीवनात मेजर काम करते. रावण हा राहुरूपी आहे. रावणाने सीतेचं हरण केलं ते साधूचा वेश धरून. तेव्हा त्रेतायुग होतं. त्रेतायुगामध्ये त्याने म्हणजे साधू किती भ्रष्ट होऊ शकतो याचं उदाहरण राहूने ते करून दिलं. आज कलियुग आहे. राहूचं रूप फार मोठं आहे. तेव्हा राहू स्वतः सीतेचं अपहरण करायला गेला होता. आज असं आहे की आपण स्वतः राहूला म्हणतोय माझं अपहरण कर म्हणून. इतकी वाईट परिस्थिती साधू संतांच्या बाबतीत आहे. त्यामुळे ज्योतिष्य शिकताना जीवनाची जगायची कला आहे हेही समजून जर तुम्ही वापरले तर ती अतिउत्तम असं मला वाटतं. मला ते संधी दिल्याबद्दल धन्यवाद. शुक्राचार्य मंदिराचं ते सांगायला विसरले असावेत, पण मीच आता बोलते. ते शुक्राचार्य मंदिरामध्ये विवाह करतात. तिथे मुहूर्त पण आपल्याला बघायला नाही लागत. कोणताही मुहूर्त नसताना तिथे लग्न केलं तर तो सक्सेस मिळतो. आणि मुख्य म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये दोष आहेत किंवा डिवोर्सचे योग आहेत, वैधव्य योग आहेत, अशाने विवाह तिथे केल्याने त्यांच्या पत्रिकेतले दोष जातात. किंवा लग्न करायचं आहे पण मुहूर्त नाही आहे, आता सिंहस्थ आहे, शुक्राचार्य मंदिर इज अ बेस्ट सोल्युशन फॉर यू. यू कॅन डू मॅरेज देअर. कारण तिथे मुहूर्त बघावे लागत नाही. इथे शुक्राचार्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, बघा तुमचं हे मी काम केलेलं आहे, त्याचं बक्षीस मिळायला पाहिजे मला. आता माझ्या दुसरे एक माझ्या म्हणजे आमचे पट्टशिष्य हेमंत उपासनी सर जे बडोद्यावरून येतात, आज ते इतकं हुशार झाले आहेत की माझ्या आधी त्यांचं उत्तर येतं. म्हणजे आता ते शिष्य न म्हणता गुरुच मला माझे जाऊ म्हणायला. आणि एकदम मोठे आहेत माझ्यापेक्षा. त्याच्यामुळे आणि ते स्वयंभू आहेत. तर त्यांना मी विनंती करते त्यांनी 2 शब्द असे ते संदेश द्या की ज्यामुळे इतरांना थोडंसं नॉलेज मिळेल. नमस्कार. मी अगोदर समीक्षाताईंबद्दलच थोडं बोलणार आहे आणि आपल्या अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्थेबद्दलच थोडं बोलणार आहे. कारण समीक्षाताई या सगळ्यांचंच कौतुक करता. समीक्षाताईंचंच कौतुक करायची वेळ आलेली आहे आणि त्यांच्याबद्दल काय सांगावं आणि किती सांगावं हे कमीच आहे. जसं पंडित सरांनी सांगितलं की काय सांगावं त्यांच्याबद्दल, भरपूर काही गोष्टी आहेत. तर समीक्षाताईंचा जो पिंड आहे तोच मुळात शिक्षकाचा पिंड आहे. त्या शिक्षिकाच होत्या. त्यांनी जी सुरुवात केली त्यांच्या करिअरची ती शिक्षिका होत्या. बरेच वर्ष त्यांनी शिक्षिकेचं काम केलं. त्यावेळी त्यांना ज्ञानार्जन द्यायची पहिल्यापासून हौस आहेच. त्याच्यामुळे त्या भरपूर ज्ञानार्जन देत असतात. बरं, ज्ञानार्जन नुसतं देत नाही, त्या सगळ्यांना फ्रीमध्येच ज्ञानार्जन देतात. त्या ग्रुपवर दणादण टाकत असतात, घ्या काय करायचं घ्या, वाचा, अभ्यास करा बाबांना. कारण त्यांचा एकच उद्देश एक जो चांगला आहे की त्यांना ज्योतिष प्रसार आणि प्रचार या दोन्ही गोष्टी करायच्या आहे. त्यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांच्या मेहनतीसाठी सगळ्यांनी खूप जोरदार टाळ्या वाजवा. समीक्षाताई मला गुरु मिळून मिळाल्या हे माझं परम भाग्य आहे ॲक्च्युली. आणि समीक्षाताईंनी जी त्यांची सुरुवात केली त्या म्हणजे या क्षेत्रामध्ये तर बरेच पूर्वीपासून म्हणजे 25-30 वर्ष झाले असतील त्यांना. त्यांनी वास्तुशास्त्रापासून सुरुवात केली. त्या वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहेत, त्या रेकी तज्ज्ञ आहेत. त्यांनी इथून दुबईला त्या माणसाला रेकी दिली होती, शिकवलं होतं. नंतर जेव्हा वास्तुशास्त्र तज्ज्ञ होत्या तेव्हा त्यांनी ते लोलोकशास्त्राप्रमाणे सगळीकडे त्या साईटवर गेल्या की कुठे पाणी लागेल. कारण शेतामध्ये नॅचरली त्यांना सगळे लोक विचारायचे कुठे पाणी लागेल, काय लागेल. तर ते सगळं त्यांनी साईटवर जाऊन काम केलेलं आहे. इतक्या त्या मेहनती आहे, प्रचंड मेहनत घेतात त्या. आणि त्यांनी कितीतरी जणांना हेल्प केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांच्याकडे जे काही ज्ञान आहे त्या 100 200% दुसऱ्याला देऊन टाकतात. रेकी बापरे, त्यांनी इथे बसून तर किती जणांना रेकी केलं आहे. ते लोक आजारी असताना ते हिलिंग करून टाकतात इथे बसल्या काही काळजी करू नका, मी इथून रेकी करते, सगळं काही ओके होऊन जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे
की समीक्षाताईंचा जो सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जो आहे ते तर वैदिक शास्त्राचे तज्ज्ञ आहेत, अष्टकवर्गही त्यांना येतं. त्या दाखवत नाही की मला अष्टकवर्ग येतं, पण त्यांना अष्टकवर्गही चांगलं येतं. हो. नंतर त्यांना अंकशास्त्र येतं. आता टॅरो कार्डही शिकलं आहे. आता काय काय नाही शिकलं आहे, तर सगळंच शिकलं आहेत. बरं, त्या स्वतःही शिकतात, दुसऱ्यांना फोर्स करतात. शिका, तुम्ही ज्ञान घ्या, प्रसार करा, प्रचार करा. म्हणजे त्यांचा उद्देश खूप चांगला असतो की येस तुम्ही शिका माझ्याकडून, माझ्याकडे आहे तर मी तुम्हाला देते ना सगळं. हां, पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि त्यांनी ही एवढी छान संस्था निर्माण केली आहे, ती दिवसेंदिवस वाढत आहे. कितीतरी विद्यार्थी इथे आले, त्यांनी पदव्या घेतल्या, प्रबंध लिहिले, त्यांनी त्यांना गाईड केलं आणि अजूनही विद्यार्थ्यांचा ओघ असाच चालू आहे. त्यातला मी एक विद्यार्थी आहे की मला समीक्षाताईंसारख्या गुरु मिळाल्या. त्यांनी मला भरपूर शिकवलं, भरपूर प्रमाणात कुंडल्या सोडवून घेतल्या, त्यांनी भरपूर टिप्स दिल्या. आणि जेव्हा त्यांना कळालं की यांना अष्टकवर्गामध्ये इंटरेस्ट आहे, तेव्हा त्यांनी मला अष्टकवर्गाचे सुद्धा पुस्तकं दिले. वाचा, तुम्हाला हौस आहे ना, घ्या, करा आणि अभ्यास करा. आपली अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था जी आहे ती ISO सर्टिफाईड आहे, त्याच्यामुळे एक वेटेज आहे. आणि आपली ही संस्था अशीच उत्तरोत्तर वाढत राहो ही मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आहे. आणि आता माझा विषय बोलू, माझा आवडता विषय अष्टकवर्ग. आता त्यांच्याचकडून प्रेरणा घेतली सर, तुमच्यासमोर बोलतो आहे, परवानगी असावी. आता इथे किती जणांना अष्टकवर्ग माहिती मला कल्पना नाही, पण वैदिक ज्योतिष अधिक अष्टकवर्ग इज इक्वल टू सटीक फलादेश. आता अष्टकवर्ग म्हणजे काय की 7 ग्रह आणि 1 लग्न म्हणजे 8. आणि जे वर्ग म्हणजे तो टेबल तयार करतो आपण त्याच्यानुसार. तर पाराशर ऋषींनी काय केलं, पाराशर ऋषींना त्यांच्या शिष्याने विचारलं, मैत्रेयाने, की जेव्हा त्यांचा पाराशर जो काही खंड होता, शेवटचा खंड, जेव्हा त्यांना त्यावेळेस त्यांनी विचारलं की अरे कलियुगामध्ये इतकं काही कोणी सगळं वैदिक ज्योतिष सगळं कॉम्प्लिकेटेड आहे, ते करणार नाही, तर याच्यासाठी काही सोपा उपाय आहे का. आणि मग तेव्हा पाराशर ऋषींनी अष्टकवर्गाची निर्मिती केली. मग त्यांनी काय केलं, त्यांनी असा एक नियम मांडला की कुठली जेव्हा एखादी घटना घडते ती एका ग्रहामुळे नाही घडत, त्याला सर्व ग्रह कारणीभूत असतात. तर म्हणून त्यांनी प्रत्येक ग्रहासाठी एक भिन्नाष्टक तयार केलं. म्हणजे 7 ग्रह त्यांच्यासाठी भिन्नाष्टक तयार केलं. म्हणजे त्यावेळेस आपला जेव्हा जन्म होतो त्या लग्नकुंडलीमध्ये जो ग्रह ज्या ठिकाणी आहे तिथून तो त्या स्थानापासून कुठे कुठे शुभबिंदू देईल हे त्यांनी तिथे लिहून ठेवलं. मग त्यांनी प्रत्येक ग्रहासाठी सूर्य आहे तर सूर्य स्वतःपासून कुठले कुठे शुभबिंदू देईल, मग चंद्र त्याच्या स्थानापासून कुठले शुभबिंदू देईल, मग बुध, मंगळ, गुरु, शुक्र, शनी सगळेच असे त्यांनी सगळे टेबल्स तयार केले प्रत्येक ग्रहाचे. म्हणजे 7 49 टेबल हे झाले सगळे भिन्नाष्टक. यांच्यावरून जे सगळं टोटल येते ते झाले सर्वाष्टक. आणि त्याला आपण मग ते अष्टकवर्गाप्रमाणे त्याचं बघतो, कारण तिथे बिंदू आहेत आणि बिंदूला चॅलेंज नसतो. कारण एकदा आपला जन्म झाला की जे बिंदू आपल्याला तिथे मिळतात ते आयुष्यभर तिथंच असतात. तर त्यांनी काय केलं, फिक्स बिंदू देऊन ठेवले की सूर्याला 48 बिंदू, चंद्राला 49 बिंदू, मंगळाला 39 बिंदू, बुधाला 54 बिंदू, गुरुला 56 बिंदू, शुक्राला 52 बिंदू आणि शनीला परत 39 बिंदू. दोन्ही पापग्रह आहे मंगळ आणि शनी, त्यामुळे त्यांनी कमी बिंदू ठेवलेले. आणि प्रत्येक ग्रह हा 0 ते 8 याच्यामध्ये तो तुम्हाला बिंदू देऊ शकतो. तर मिनिमम 0 आणि मॅक्झिमम 8. याचा ॲव्हरेज केलं तर येतात 4. म्हणजे 4पेक्षा जास्त जर तुम्हाला बिंदू असतील तर असे एक गाईडलाईन आहे, तो नियम नाही आहे पण एक गाईडलाईन आहे की 4पेक्षा जास्त शुभबिंदू असतील तर नक्कीच आपल्याला त्याचं शुभफळ मिळतं. 4पेक्षा कमी असेल तर मग तिथे किती बिंदू आहे, 0 आहे, 1 आहे, 2 आहे, मग त्याप्रमाणे त्याचं ते बल आपण वाढवायचं, त्यासाठी उपासना करायची, उपाय करायचे. आणि जे स्थानं आहेत म्हणजे आता जसे आता सूर्याने 48, नंतर मग चंद्राने 49, हे जे सगळी टोटल जर कधी केली तर ती येते 337. त्याला जर कधी आपण 12 भावाने डिवाईड केलं तर ॲव्हरेज येतं साधारणतः 28. म्हणजे 28पेक्षा जास्त ज्या भावाला बिंदू आहेत तो थोडा बलवान झाला, तिथं आपल्याला शुभफळ मिळतं. आणि अष्टकवर्ग हे नेहमी गोचरीनेच बघतात, त्यामुळे त्या स्थानातून जेव्हा तो ग्रह आपल्याला भ्रमण करेल, तिथून जाईल गोचरीने, तिथून तो आपल्याला कसा फलादेश करू शकतो हे आपण त्याच्यातून चांगलं सांगू शकतो. आता उदाहरणार्थ एखाद्याने म्हटलं की मला नोकरी कधी मिळेल किंवा माझं नोकरी बदल कधी होईल, तर तुम्ही जर कधी त्याचं दशम स्थान पाहिलं, कारण दशम स्थान हे नोकरीचं स्थान आहे, षष्ठ स्थान हे नोकरीचं स्थान आहे, तर मग षष्ठ स्थान आणि दशम स्थानाला किती बिंदू आहेत आणि तिथून सूर्य, मंगळ, बुध
कधी तिथून भ्रमण करतायत आणि त्यांना किती बिंदू आहेत, त्यावेळेस आपण त्याचं गोचर काय चालू आहे, त्याची अंतर्दशा कुठली चालू आहे, त्याची सूक्ष्मदशा कुठली चालू आहे, हे जर कधी आपण बघितलं तर नक्कीच आपण त्याच्याबद्दल सांगू शकतो की या पिरियडमध्ये या काळामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते आणि तसं त्याचं काम झालेलं पण आहे. अशा बऱ्याच कुंडल्या आम्ही सोडवल्या आहेत. मी बऱ्याच वेळा फीडबॅक पण त्याचे दिलेले आहेत आणि त्याचा खरंच छान अनुभव येतो आहे. आम्ही त्याच्या कार्यशाळा पण पुढे घेणार आहेत. आता त्याच्यातले काही छोटेसे रोचक सूत्र पण सांगतो तुम्हाला की उदाहरणार्थ आता जसं आपण बोललो की 28पेक्षा जास्त बिंदू असतील तर ते स्थान चांगलं होतं, म्हणजे तिथं आपल्याला शुभफळ मिळतं. आता दशमस्थान समजा त्याच्यात 30पेक्षा जास्त बिंदू आहेत, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर लाभस्थान, दशमस्थानापेक्षा लाभस्थानाला चांगले बिंदू असतील तर अजून चांगलं, कारण आपण जे काही कर्म करतो, आपण जे काही कष्ट करतो आहे त्याचं आपल्याला मेहनतीचं फळ किती मिळतं आहे, ते जर कधी 30 बिंदू तिथे असतील आणि त्याचा 35 बिंदू मिळालं तर फारच चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण जे काम करतो आहे त्यापेक्षा आपल्याला त्याचा फायदा होतो आहे. नंतर येतं व्ययस्थान. व्ययस्थानाला लाभस्थानापेक्षा कमी बिंदू पाहिजे, म्हणजे आपलं, कारण व्यय म्हणजे खर्च, त्यामुळे तिथं आपला खर्च कमी होईल. सेकंड हाऊस म्हणजे द्वितीय स्थान धनस्थान. धनस्थानाला व्ययस्थानापेक्षा कमी बिंदू असतील तर चांगलं, म्हणजे आपला थोडा बँक बॅलन्स तरी राहील, हातात कॅश राहील. ओके. किंवा समजा इन्व्हेस्टमेंट केली तर ॲटलिस्ट तुम्हाला चतुर्थ स्थानाने तिथे जास्त बिंदू असतील तर तुम्हाला तिथे तुमचं घर, नंतर काही लक्झरी आयटम हे तुम्ही होऊ शकता, वास्तू होऊ शकते तुमची, शेतीवाडी किंवा काही प्रॉपर्टी होऊ शकते. तर असे तिथे छान छान रोचक सूत्र दिलेले आहेत. आता लग्नस्थान जर कधी पॉवरफुल असेल तर तिथे नेहमी प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होऊन जातात. की लग्नस्थान जर कधी पॉवरफुल असेल तिथे समजा गुरुने तुम्हाला चांगले बिंदू दिले असतील, बुधाने चांगले बिंदू दिले असतील, म्हणजे तुमची वाचाशक्ती चांगली आहे, तुमचं बोलणं चांगलं आहे, मंगळाने चांगले बिंदू दिले असतील, तुमचं अग्रेसिव्हनेस आहे. कारण आपलं तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे. तृतीय स्थान डिझायर आणि फुलफिलमेंट ऑफ डिझायर म्हणजे लाभस्थान. मग तृतीय स्थानापेक्षा जर कधी लाभस्थानाला चांगले बिंदू असतील तर व्हेरी गुड, म्हणजे माझ्या डिझायर ज्या आहेत त्या परिपूर्ण होतील, आपलं सगळं तिथे काम होऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी बरेच काही छान छान त्यात रोचक सूत्र दिलेली आहेत. तर आम्ही एक कार्यशाळा पण नंतर घेणार आहे. आपल्या अनिरुद्ध नक्षत्र संस्थेचं अजून एक वैशिष्ट्य, आम्ही भरपूर कार्यशाळा घेतल्या आहेत, सगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या आहेत आणि घेत राहू. आणि आपलं एकच काम आहे की ज्ञानार्जन करा आणि प्रसार आणि प्रचार करा. तर एवढं बोलून मी माझं इथेच थांबतो, तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद सर, प्रेरणास्थान जकातदार सर, ताई, समुद्र सर आणि समीक्षा ताई, माझ्या गुरु. मोठे आहेत बाहेर, पाहायला का पुढे. धन्यवाद. मोठे आहेत तुम्ही. एवढे अनमोल रत्न आहेत. आता एक एक रत्नाला मी निवडून शोधते, कोणत्या रत्नाला बरं बोलायला पहिली संधी देऊ. येस आय गॉट वन रत्न. हे डॉक्टर खाऊ नको, तुलाच आता बोलवते. आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, MD डॉक्टर, नाशिकवरून आलेले आहेत. आणि काय चांदवडेकर सर, शास्त्री जी परीक्षा घेतली जाते ते चांदवडेकर सर सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या शास्त्रीय परीक्षेचं बरंच नाव आहे. तर ज्या वेळेला त्या मॅडम गेल्या चांदवडेकर सरांकडे की मला PhD करायची आहे तर किंवा अजून ॲडव्हान्स शिकायचे असे, ते खूप प्रश्नांनी त्यांना बेजार केलं तिने चांदवडेकर सरांना. त्यांनी सांगितलं सध्या महाराष्ट्रात एकच नाव आहे समीक्षा, जा तुला ती PhD देईल, सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईल आणि तोंडी परीक्षा घेईल आणि प्रबंध घेतल्याशिवाय तुला सर्टिफिकेट पण ती देणार नाही, यू गो देअर. आणि आय स्वेअर तिने पण तेवढं केलं. खूप बिझी असतात त्या, मी तीच बोलणार, लहान आहे ती माझ्यापेक्षा. तर डॉक्टर मंजुषा व्यवहारे नाशिकवरून आलेल्या आहेत, MD डॉक्टर आहेत, नाडी परीक्षा करतात दुखण्यांवर. आता मला फ्रोझन शोल्डर येतं, तिला म्हटलं येताना औषध पण आण. तिला म्हटलं येताना औषध आण. माझ्या आता तू विद्यार्थिनी आहेस तर तेवढा तरी फायदा दे बाई मला करून, मी बेजार झाले माझ्या फ्रोझन शोल्डरनी. तर ती माझ्यासाठी औषध घेऊन आले. म्हणजे डॉक्टर विद्यार्थी झाल्यामुळे हा फायदा झाला आहे माझा. हो, तर मी तिला विनंती करते. आणि तिला वाचस्पती मिळालेली आहे, तिची तोंडी परीक्षा घेतली, तिने मला पाठवलं, आधी PDF पाठवलं, ते तपासल्यानंतरच तिला म्हटलं आता तू बाइंडिंग करून पाठव. आणि खूप हुशार, दिसायला सुंदर, अट्रॅक्टिव्ह. म्हणजे ती आता उभी राहिल्यावर ती कशी दिसते असंच आम्ही सगळे बघू, ती काय बोलते त्यापेक्षा. तर तिने इथे स्थानापन्न व्हावं आणि 4 शब्दाने 40 शब्द बोलावे. ये इकडे. ताईंनी माझी खूप जास्त स्तुती केली असं मला वाटतं आहे. ठीक आहे, असू दे, त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, त्यामुळे ते करणारच. मी नाशिकमध्ये असते, गेल्या 25-26 वर्षांपासून मी प्रॅक्टिस करते. मी BMS डॉक्टर आहे, MD झालं आहे, पंचकर्म केलं आहे आणि स्त्रीरोगमध्ये माझी स्पेशालिटी आहे. इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व निवारणावरच मी
गेल्या 25 वर्षापासून काम करते आहे. कोविडपासून आपण लोक ऑनलाईन झालेलो आहोत, ओके. पण मी त्या अगोदर 2005पासून 3पासून ऑनलाईन पेशंट बघते. पेशंट बघणं म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स मला झेरॉक्स करून ते माझ्या ॲड्रेसवर पाठवायचे. रात्री 9-9:30ला फोन फ्री असायचा. त्यावेळेला दिल्ली, गुजरात, पंजाब इकडनं मला फोन वगैरे यायचे त्या पेशंटचे आणि मग त्यांची पूर्ण हिस्ट्री यायचे की केव्हा लग्न झालं वगैरे वगैरे सगळं. मग रिपोर्ट्स यायचे. मी मेडिसिन कुरिअर करायचे. मनी ऑर्डरनी ते पैसे यायचे. 4, 8, 10 दिवस वगैरे लागायचे त्याला. आता खूप सोपं झालं आहे व्हॉट्सअप आल्यापासून की डायरेक्टली रिपोर्ट्स येतात. डायरेक्टली बोलणं केव्हाही आपण बोलू शकतो. बँगलोर इकडे तिकडे सगळीकडं. आणि ॲब्रॉडसुद्धा माझे मेडिसिन्स जातात. जवळजवळ 12-15 वर्षापासून जपान झालं, UK झालं, US असेल, सगळीकडं माझे औषधं जातात नियमितपणे. मराठीच लोक आहेत. सौदी अरबला पण माझं एक पेशंट होतं. मग त्यांना तिथले जे रिंगवाले पेशंट असतात ना, ते सुद्धा माझे 1-2 पेशंट झालेले की तिथेसुद्धा इन्फर्टिलिटीचा छोटा मोठा प्रॉब्लेम होता. फक्त जो मेडिएटर होती हिंदी बोलणारी ती राहिलीच नाही. त्याच्यामुळे नंतरून माझे पेशंट तिथे काही जास्त वाढू शकलेले नाही आहे. ठीक आहे, असू दे, ते एक वेगळं. आणि त्यावेळेला मला जाणवायचं की बरेच पेशंटचे रिपोर्ट्स तर खराब आहे. मग मी आमच्या तिथे एक ज्योतिषी मॅडम होत्या, त्यांच्याकडे जायची की बघा बरं ह्या दोघांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून यांना संतती योग वगैरे कधी आहे तर ते सांगा. तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं व्हायचं की स्त्रीची पत्रिका चांगली आहे पण माझ्याकडून मला असं वाटायचं की यांचे रिपोर्ट्स खराब आहेत. आणि पुरुष मग काही उपासना उपाय देऊन ते सांगायचे की यांना संतती होणार. आणि खरं तसं घडायला लागलं. लहानपणापासून मला ज्योतिषची आवड होतीच. साधारण ज्या वेळेला मी प्रॅक्टिस करायला लागले त्यावेळेला मला जाणवायला लागलं की आपल्यालाही ज्योतिष यायला हवं. कारण आजकाल संतती होणे ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे. सुरुवातीला एक 25 वर्षापूर्वी लग्न झालं म्हणजे की वर्षभरात संतती होणार हा नियम ठरलेला होता. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता आपलं जे खाणंपिणं आहे, आपण ज्या वातावरणात वाढतो आहे, आपलं स्ट्रेस लेवल आहे वगैरे सगळ्या काही गोष्टींचा इतका वाईट परिणाम झालेला आहे की संतती होणं फारसं सोपं राहिलेलं नाही आहे. मग त्याच्यात लोकांना असं वाटतं की माझ्याकडे पैसा आहे तर मी 2, 4, 5 लाख रुपये देऊन IVF करून संतती मला होऊ शकते. पण तसंही इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे जर त्याच्यात ज्योतिषशास्त्राची जोड जर मिळाली तर ज्योतिषशास्त्राचे उपाय आणि नेमकी संतती केव्हा होणार त्यांचे जे नियम आहेत ते सगळे बघून जर तुम्ही प्रयत्न केले तर मात्र नक्की संतती लोकांना होते. आणि हा इतका मला छान अनुभव आलेला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी ॲक्टिवली ही प्रॅक्टिस करते. अदरवाईज मी 2019पासून शिकायला सुरुवात केली. मग अगोदर ज्योतिष प्रबोध केलं, मग नंतर शास्त्री दिलं, मग KP केलं, मग अंकशास्त्र न्यूमरॉलॉजी केलं, मग हस्ताक्षर ते पण मी दरम्यानच्या काळात केलं, सही सिग्नेचर ॲनालिसिस वगैरे ते पण केलं. आता कृष्णमूर्ती पद्धतीने मी जास्त करून प्रॅक्टिस करते आणि त्याच्याने मला चांगले लवकर रिझल्ट मिळतात असं मला जाणवलेलं आहे. अष्टक वर्ग केलं आपल्या सरांकडे आणि सरांनी खूप शिकवलं पण आता माझी बुद्धी थोडी कमी पडली. मला प्रॅक्टिस करायची आहे सर, मी करेल नक्की आणि त्याच्यात नक्की पुढे जाईल. तर ज्योतिषशास्त्राकडे वळण्याच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे माझी, सांगितले तर चालेल का? 5 मिनटं घेते. नाही मी घेणारच आहे. 2000मध्ये लग्न झालं आणि मुलं बाळं वगैरे ह्या सगळ्या याच्यामध्ये एक 5-7-10 वर्ष गेली. माझी प्रॅक्टिसही चालू होती. तर मी घर घ्यायचा विचार केला माझ्या स्वतःच्या पैशाने. तर माझे पैसे आले की माझ्या नवऱ्याला म्हटलं आपण आता एक घर घ्यायचं. मी 2 BHK बुक केलं, खाली एक शॉप गाळा बुक केलेला होता. 8-10 वर्ष म्हणजे 4-5 वर्ष तर ते काम रखडलं. मी खूप पैसे देत गेली. जवळजवळ 50 ते 60% रक्कम मी देऊन ठेवलेली होती. आणि त्यानंतर मात्र कामच बंद पडलं. मग मी खूप सगळ्या ज्योतिषांकडे गेलो. आपण जातोच, ज्योतिषची गरज आपल्याला पडते. गेल्यानंतर मला असं जाणवलं की मला खूप सगळ्या लोकांनी हटकलं, अरे रे ही काय पत्रिका आहे तुझी, बेकार आहे, एकदम खराब आहे, कसलं काय, तुला तर योगच नाही आहे, घराचा योग नाही आहे, प्रॉपर्टीचा योग नाही आहे. बरं ठीक आहे. एकीकडे गेल्यानंतर त्यांनी तर मला डायरेक्ट सांगितलं, चतुर्थात शनी बसलेला आहे, तुला कसलं आलं घर, तुझं तर काहीच होणार नाही. आणि त्यांनी एक वाक्य बोललं मला, म्हणे फार वाईट आहे तुझी कुंडली आणि फार वाईट जीवन आहे तुझं, तू गेल्यानंतरसुद्धा तुला लाकडंसुद्धा मिळणार नाही, ओले लाकडं मिळतील. ठीक आहे म्हटलं, आपलं घर तर गेलं.
आता ते झालं, ते ओले लाकडं म्हटल्यावर मलाही टेन्शन आलं. टेन्शन इन द सेन्स, मी त्या व्यक्तीने जे बोललं, ज्या पद्धतीने बोलले ते मी छोटीशी एक नुकतीच संसाराला लागून जे काही आपण असं थोडंसं इनोसंट तर आजही आहे, पण ते इनोसन्स जरा जास्त होतं. तर मी रडायला लागली. तशीच घरी आली. घरी आल्यावर नवऱ्याला कळलं की काहीतरी प्रकरण घडलेलं दिसतंय आपल्या बायकोचं, आता काही खरं नाही. मग त्यांनी विचारलं काय झालं, तर मी सगळं सांगितलं की असं असं झालं बाबा, मी गेली होती, माझ्या पत्रिकेला इतके नावं ठेवले, मला घर नाही, दार नाही, काहीच नाही. म्हटलं ते तर जाऊच दे, मी उद्या गेल्यानंतर मला लाकडंसुद्धा मिळणार नाही आहेत म्हटलं, सगळे ओले लाकडं असणार आहे. मग नवरा जरासा हे झाला. नवरा म्हणे बहुधा आहे ना तू पावसाळ्यात जाणार आहे म्हणे, काळजी करू नको, मी लाकडं घेऊन येतो, आपण माळावर ठेवू. आणि मग त्याने मला असं हसवलं वगैरे सगळं झालं. मग मी माझी कामाला लागली. माझी एक सवय, मी पहाटे 3 ते 5 अभ्यास करायची. दिवसभर खूप धिंगाणा मस्ती सगळं काही, पण मग मला बरोबर पहाटे 3 वाजेला जाग येते. आणि त्यावेळेला मी जे काही आपण संकट आपल्या पुढे जे काही आलेलं असेल त्याचं सोल्युशन मला 3-3:30ला मिळतंच, 100% मिळतं. मग मी त्यावेळेला विचार केला, पहिले तर मला लाकडाचाच विचार आला. तर मी म्हटलं अरे हो, आपण गेल्यानंतरची गोष्ट आहे ना, मग ते लाकडं कोरडे असेल, ओले असतील, काय घेणं आहे मला काही त्रास आहे का त्या गोष्टींचा? हां, कोणीतरी म्हणाल बाबा रे म्हातारी फार अजून काही जळत नाही आहे, आम्हाला भूक लागली आहे, आता आम्हाला जेवायचं आहे वगैरे, असं काही म्हणू शकते. पण मला काय म्हटलं त्यातला त्रास होणार आहे, जाऊ दे म्हटलं, ते लाकडांचं गेलं तसंच, चुलीत गेलं ते लाकडं. पण मग मी म्हटलं आपला प्रॉपर्टीचा योग नाही आहे. म्हटलं मी ज्या वेळेला माहेरी होती, वडिलांनी चांगलं मस्त टुमदार बंगलो बांधलेला होता, तरी आम्ही आजोबांच्या घरात जास्त दिवस राहिलो, नंतर वडिलांच्या घरात गेलो. इकडं आली, आजही मी माझ्या सासऱ्यांनी जे फ्लॅट घेतलेला आहे तिथे राहते. माझ्या नवऱ्याचं मोठं हॉस्पिटल आहे, तिथे काम करते. अजून त्यांनी दुसरं घर घेतलं, तिथेही माझं जाण्याचं योग नाही आहे, तेही आम्ही देऊन टाकलं भाड्याने वगैरे. म्हटलं मला लागतं कशाला ते माझं घर स्वतःचं. आणि माझा नवरा म्हटला तुझे पैसे होते म्हणून तुझ्या नावावर टाकले. म्हटलं जाऊ दे, मी काहीतरी मागच्या जन्माचं काही घेणं असेल त्याच्याकडनं, तो बिल्डर गेला पळून, तो आता कुठे आहे मला माहिती नाही, आणि असेल नशिबात तर होईल, नाही तर माझा मुलगा, मी आता तेही ठरवलं, माझा मुलगा जाईल कुठेही जाईल, विदेशात जाईल, इकडे राहील, कुठे राहील, माझ्या नावाने घर घेईल, आई तुझा आशीर्वाद म्हणून. एवढं जरी त्यांनी केलं तरी माझं सगळं जन्माचं सार्थक झालं असं समजलं आणि झालं. म्हटलं छोटीशी ही गोष्ट होती, मला ती प्रकर्षाने जाणवली की आज आपली जबाबदारी वाढलेली आहे. आणि मग त्या दिवशीपासून मी विचार केला की म्हटलं कुणालाही असं अजिबात बोलायचं नाही. जकातदार सर तुम्ही बोललात ना की सगळ्यांना पॉझिटिव्ह सांगायचं. आणि आजही माझ्याकडे येणारा प्रत्येक क्लायंट कोणी असू दे, माझे 70 to 80% तर ऑनलाईन असतात, फोनवरच असतात. पण मग त्यांचा फोन झाला, मी माझी कुंडली त्यांची पहिले बघून ठेवते, मग सध्याच्या परिस्थितीत त्यांचं शिक्षण काय आहे, ते कुठे राहतात, कोणत्या देशात आहेत, त्यानुसार मग माझं सगळं ठरतं बोलायचं. आणि त्यानुसार मी ते आपल्या ग्रहांची सांगड लावून मी तिथे सांगत असते. थोडीशी बुद्धी तिथे वापरते आणि मला खूप आनंद होतो. लोक म्हणजे प्रचंड खुश आहेत आणि मी त्यांना इतकी आशा दाखवते. आणि त्यांना टाईमलाईन तर द्यायलाच लागते, पण त्या टाईमलाईन जर खूप उशिराची असेल, मध्ये मध्ये छोटेसे जरी पिरियड त्यांचे चांगले येत असेल, तर नक्की सांगायचं की तुम्ही या वेळेला चांगला प्रयत्न करू शकतात म्हणून. आणि उपाय देताना, उपासना देताना सुद्धा US लोकांनाही मी देते आणि ते लोक अगदी आनंदाने करतात. मला वाटलं हे कसले करणारे, पण नाही, करतात. आणि खूप आनंद होतो की आपलं धर्माचं सुद्धा एक हेच आहे ना, एक म्हणजे धर्माला सुद्धा मानायला लागली तिकडची लोक, जी आपण एवढ्या बाहेर देशात गेलेली आहे. आणि ते आपले उपाय वगैरे सगळे अगदी चांगल्या भावनेने करतात. आणि या निमित्तानं देवाला हात जोडायला लागलीत. मधला काळ अगदीच खराब होता, कठीण होता, पण आता खूप छान त्याचा प्रचार प्रसार झालेला आहे. आणि अजून एक डॉक्टर, आणि डॉक्टरांचा विश्वास नसतो आमच्याकडे. नेहमी MD डॉक्टर्स वगैरे त्यांचे लेक्चर्स होतात, तर दर आठवड्याला 2 किंवा 3 CMEच म्हणतो आम्ही, की नवीन नॉलेज आलं की ते सर येतात, भरभर सगळं सांगतात. रोबोटिक सर्जरी अशी आहे, हे असं आहे, ते तसं आहे, पूर्ण त्यांचं PPT प्रेझेंटेशन असतं वगैरे वगैरे. त्याच्यातही त्यांना कळालं की मी ज्योतिष झालेली आहे. माझ्या मैत्रिणीचं एक 5.5 तोळ्याचं मंगळसूत्र हरवलेलं होतं, जवळजवळ 2.5-3 महिने झाले होते. तिची मी प्रश्नकुंडली घेतली, गुरुवारचा दिवस होता. तिला म्हटलं
सांगितलं शनी दिसत होता आणि म्हटलं काळ्या कॅरी बॅगमध्ये किंवा काळ्या पर्समध्ये वगैरे, लेदरच्या पर्समध्ये, जुन्या पलंगाच्या याच्यामध्ये वगैरे असेल, पण म्हटलं तू काही शोधूच नको कारण की ती तुझ्या नवऱ्यालाच सापडेल म्हटलं. आणि आता आठवत नाही तो नक्षत्र वगैरे कोणतं होतं, पण म्हटलं तुला लवकर ते मिळून जाईल. 2.5-3 महिन्यापासून ती खूप चिंतेत होती. त्यानंतर मग शनिवारी तिचा नवरा आला, बाहेरगावी असतो तो, आला आणि मग नाश्ता वगैरे करून त्यांनी तो सगळा कार्यक्रम सुरू केला शोधण्याचा. बरोबर जी पर्स तिने 100 वेळा शोधली असेल त्या पर्सच्या याच्यामध्येच, मनी पर्सच्या तिथून ती आतमध्ये अशी मंगळसूत्र चालले गेलेलं होतं. आणि ते बेस त्याचा कडक असल्यामुळे तिला बाहेरून पण कळत नव्हतं की असं दाबल्यानंतर की काही आहे. तर नवऱ्याने बरोबर तिचं 5.5 तोळ्याचं मंगळसूत्र तिला काढून हातात टेकवलेलं आहे. आणि मग त्यानंतर तिने मला छानशी साडी घेतली. मग आम्ही तो प्रोग्राम, आमचा CMEला जवळजवळ 100 डॉक्टर असतात, मोठे डॉक्टर येतात आमचे आणि ते त्यांचं लेक्चर देतात. आणि त्याच्यानंतर मग तिने माझं सांगितलं ही सगळी स्टोरी. तर त्या डॉक्टरांनाही अरे बापरे, हे तर अजबच शास्त्र आहे. आणि त्यांना सगळे मानतात, कळतं सगळ्यांना, पण मग ते असं समोरच्याला सांगत नाही की बाबा माझा याच्यावर विश्वास आहे. मग मात्र एक दिवस ते म्हणाले, मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे बरं का जरा. असं म्हटलं बोला ना सर. म्हटलं म्हणे मला थोडेसे प्रश्न. म्हटलं प्रश्नकुंडलिनी करू आपण, कारण की म्हणे माझी पत्रिका तर काय मला आता सापडणार नाही. तर म्हटलं सर जाऊ दे ना, तर आपल्याला प्रश्नच बघायचा असेल तर प्रश्नकुंडलिनी बघूया. मग आला दुसऱ्या दिवशी. हे शास्त्र इतकं असं आहे की खूप प्रत्येकाला एकदम आकर्षण वाटतं त्याच्यात. आणि लगेच सगळी कामं त्यांची आटोपली, माझी आटोपली. सरांनी 11:30 वगैरे मला रात्रीला फोन केलेला आहे आणि 1 तास सर फोनवर बोलले. असं कोणाशी बोलणार नाही ते व्यक्तिमत्व, एवढे ऑपरेशन्स करायचे वगैरे सगळं. दुसऱ्या दिवशीचे सगळे प्लॅन त्यांनी हे केलं की थोडं 2 तास आपण उशिराने करू. पण मला म्हणे शेअर मार्केटमध्ये मी 2-3 वर्षांपासून त्याचं एक व्यसनच असतं थोडक्यात. तर ते व्यसन लागल्यासारखं झालं आहे. मी पैसे वगैरे कमवलेत वगैरे असं. प्रश्नकुंडलिनी बघितलं. खरं सांगायचं शेअर मार्केटचं काय असतं मला काही माहीत नाही. मी अतिशय बुद्धू आहे. मी कशाला शेअर मार्केट आणि जुगार खेळत बसणारी आहे. पण मला कुंडलीचा अभ्यास मात्र चांगला येत होता. मला माझे ग्रहतारे चांगले माहिती आहेत. तेवढं पाठ होतं ना आपल्याला. मग आपण काय शेअर मार्केट काय असं कुठलंही असू दे, मी सांगणार म्हणजे सांगणार आणि मी बोलणारच. त्यामुळे मी सरांना बोलले की एक तर सर्वात पहिले तर आपल्याला समोरच्याचं मन जिंकायचं असतं की आपण किती हुशार आहे. पहिल्या 2-4 वाक्यात आपण सांगितलं की त्यानंतर मग ते संभाषण कंटिन्यू होत असतं, अदरवाईज ते संपून जाणार असतं. मग सरांना म्हटलं सर तुम्ही मागे 3-4 महिन्यांपूर्वी खूप लॉसमध्ये गेलात, ते दिसलं मला सगळं. हो मॅडम खरंच आहे खरंच आहे. म्हटलं गेलाच होता तुम्ही. आणि मग आता मी काय केलं पाहिजे. मग ते शनीचं वक्री गोचरीनं सगळं मी सांगितलं की एवढे 2-4 महिने तुम्ही काहीही करायचं नाही आहे सर, जे आहे ते फक्त वाचवा. आणि मग त्याच्यानंतर म्हणे मला काही रेड फ्लॅग्स वगैरे सांग, कारण की कॉम्पिटिशन पण खूप असते. काय असतं ते सरांनी खूप हे केलं. आणि मी जे जे सांगितलं सर म्हणतं यू आर ॲब्सोल्युटली राईट, 100% ट्रू. म्हटलं सर हे मी नाही बोलत आहे, मला शेअर मार्केटचं काहीच येत नाही म्हटलं सर, पण मी माझे ग्रह मला माहिती आहे त्यानुसार मी तुमच्याशी बोलते आहे. मग सरांना रेड फ्लॅग्स सांगितले 2-3 की तुम्ही असं करू नका किंवा हे करा ते करा. आणि मला खरंच इतका आनंद झाला की मला ज्यात काही नॉलेज नाही आहे त्यात मी माझ्या कुंडलीने बोलू शकते. म्हणजे मी कुठल्याही विषयावर बोलू शकते. आणि तो जो कॉन्फिडन्स, कारण की समोरचा व्यक्ती आपल्याला म्हणतो यू आर राईट, परफेक्टली गुड, व्हेरी एक्सलंट केल्यानंतर मग मात्र माझी गाडी सुटलेली. आणि आज मी कुठल्याही गोष्टींवर प्रिडिक्शन देऊ शकते म्हणजे आपण त्यांना फक्त सांगू शकतो मे बी. कारण की डॉक्टरांचं पण हे असतं ॲडवायझेबल हे आहे आणि क्वेरी डायग्नोसिस असतं. कधीही 100% डायग्नोसिस करायचं नसतं. असलं तरी त्यांनी क्वेरी टाकायचाच असतो त्याच्यामध्ये मे बी, कारण की अजून त्याच्यात 100 गोष्टी असतात. तर त्या हिशोबाने म्हणजे डॉक्टरकीचा हा फायदा मला ज्योतिषमध्ये झाला. ज्योतिषचा फायदा मला आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये होतो आहे. आणि जे थोडंसं आपण पेशंट आणि डॉक्टरचा जो कनेक्शन असतो तो थोडासा वीक आजकाल व्हायला झालेला होता. कारण की लोकांना विश्वास नाही, डॉक्टर काय पैसे लुबाडतात, डॉक्टरांना असंच हवं तसंच हवं, थोडंसं झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये. पण जर डॉक्टर ज्योतिष झाला तर मात्र त्याला जास्त कोणी विसरू शकत नाही. आणि त्यांना लगेच ते आपल्याशी जे एक कनेक्शन असतं ते इतकं चांगलं तयार होतं. आणि मला आनंद वाटतो की माझा एकही पेशंट म्हणजे 15-20 वर्षापूर्वी ज्यांना मुलं झालेली ते आजही मला दिवाळीच्या दिवशी विश करतात. आणि मुलगा इतक्या वर्षाचा झाला, मुलगी इतक्या वर्षांची झाली, याने असं केलं त्याने तसं केलं असं मला आवर्जून सांगतात. बाकी ज्योतिष असल्या कारणाने हे खूप गोष्टी मला अनुभवायला आल्या. बाकी इतर डॉक्टरांपेक्षा मी नक्कीच यामध्ये वेगळी ठरते. आणि मी माझ्या 100, 200, 300 डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये एकदम याच्याने चालते. नाही शांत व्हा,
अरे मॅडम आल्या असं खूप भयानक, म्हणजे ते छान चाललेलं असतं, आमचा आनंदी आनंद असतो. पण मला एक वेगळी पॅथी, एक वेगळं काहीतरी शिकल्याचा मनापासून खूप आनंद होतो आहे. आणि आता नवीन पिढीने, मी आता तर सगळ्यांना म्हणते, न्यूमरोलॉजी तर इतकी जबरदस्त झालेली आहे, त्याच्यानी प्रिडिक्शन्स जरा लवकर करता येतात. आणि सध्याच्या युगामध्ये लोकांना, यंग जनरेशनला ते लवकर कळतं. तर मी गुणमिलन करते, ग्रहमैत्री करते आणि न्यूमरोलॉजिकल मॅचिंग पण करून देते. कारण जनरली आता विवाहासाठी बरेचसे लोक मला अप्रोच होत आहेत. तर एकदम छान त्याच्यामध्ये चाललेलं आहे. आणि आपल्या सर्वांची जबाबदारी, आता तुम्ही तर पूर्ण पार पाडलेलीच आहे सर. आता माझ्यासारखे मी पण तुमच्यातच येते सर, खूप छोटी नाही आहे दिसते मी. पण यापुढे 10-20 वर्षांमध्ये राहू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या चौघांना मिळूनच हे सगळं आपण गणित फिरवायचं आहे. यांचा जास्तीत जास्त अभ्यास, मग गुरु हर्षल, गुरु नेपच्यून, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये जरूर तुम्ही अभ्यास करा सर. आणि आम्हाला शिकवा. तुम्ही जास्त खोलात जाऊ शकता. तुम्ही पुस्तकं लिहायची, आम्ही ती फॉलो करायची. तुम्ही क्लास घ्यायचे, आम्ही त्या क्लासला अटेंड करायचं. नाही, तुम्ही रिसर्च करायचा, मग पुढे जाऊयात ना मॅडम. हो, नाही रिसर्च, त्यांनी त्यांचं आयुष्य घटवलं ग 60 वर्ष. आता पुढची 60 वर्ष तुम्ही घटवायची. ओके, तो आनंद डन. तयारी आहे, घेतलं, वसा घेतलेला आहे. आणि समीक्षाताईंविषयी काय सांगायचं, मी चांदवडकर सरांना इतका त्रास दिला. आणि गेल्या वर्षभरापासून सरांना भेटले की मला बोलायचं असायचं, पण काहीतरी मध्ये निघायचं. पण एकच दिवशी मी सरांना एवढे प्रश्न विचारले, सरांनी डायरेक्ट मला समीक्षाताईंचा नंबर दिला. तुझे सगळे प्रश्नांचे उत्तर 1 मिनिटात मिळतील. आणि जो मी ताईंना फोन केला आहे, त्यानंतर माझं लाईफ 2-3 महिन्यामध्ये इतकं चेंज झालेलं आहे. एकतर मला वाटलं मला वेगळी तयारी करावी लागेल. मी माझा मीनेचा केतू लाभात आहे, तर माझा केतू चांगला व्हावं म्हणून मी काय करायची, प्रत्येक गोष्ट लिहून ठेवायची. कुंडल्या मी लिहून काढल्या अक्षरशः, त्यांचे प्रिडिक्शन्स, ते सगळी कुंडली बराबर लिहित गेले. मला माहीत नव्हतं PhD साठी हाच प्रबंध आपला होणार आहे म्हणून. ताई म्हटल्या 50 कुंडल्या. मी बघितले, माझ्याकडे तो 2-3 चांगल्या वया भरल्या. म्हटलं 50 भरतील का? भरणार नक्की. 50 कसल्या, 350-500 कुंडल्या निघाल्यात माझ्याकडे. त्या म्हणाले 50 कुंडल्या पाठव फक्त मला. मग त्यातल्या निवडक 50 पाठवलेल्या आहेत. आणि लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, बापरे, तोंडी परीक्षेला तर मॅडमनी मला तर रात्रीलाच गाठलेलं आहे. मी सगळा मेकअप उतरवून बसलेली. मग त्यांनी व्हिडिओ कॉल लावला. म्हटलं मॅडम आपलं ठरलं वेगळं होतं. नाही, पण मी 1-1.5 तास मॅडमनी मला चांगले प्रश्न विचारलेले आहे. आणि मॅडम मला खूप आनंद होतो. तुम्ही मला जोखलं एकदम व्यवस्थित. आणि जिथे जिथे मी अडली असेल तिथे पटकन मला पटरीवर आणायचं. मग तिथून पुढे माझी गाडी सुरू. आणि मला वाटलंच नव्हतं, पण माझ्याकडनं भयानक कामं करून घेतली समीक्षाताई. तुम्ही माझा नवरा म्हटलं, मी हिला सांगितलं असतं ना तर हिने 10 कारणं तर मला दिलेच असते. पण इकडे एकही कारण माझं चाललेलं नाही आहे, एकही गोष्ट माझी चालली. तू करशील, तू करणार आहे, हो झालं तुझं, बघ बरं, दाखव करून मी अक्षरशः दिवस, म्हणजे पूर्ण दिवस पेशंटची बाकीच्या गोष्टी, त्यात नवऱ्याचं आजारपण पण आलं. त्या आजारपणात सुद्धा मी तिथे अभ्यास केला. तो त्याचा बिचारा आपला ओरडतोच आहे. तिथे मी अभ्यास चालू केलेला. म्हटलं तुला डॉक्टरांनी सांगितलं इथं असं होणार आहे, तसं होणार आहे, तू बाबा शांत बस. आता त्याला सलाईन चालू, इंजेक्शन चालू, तो आपला शांत झोपलेला. आणि मी त्याच्याशी बडबड करते. मी बरेच वेळेला माझ्या नवऱ्याला सगळी कुंडली काय असेल नसेल तो मग वेगवेगळे पॉईंट्स मला सांगतो. कुंडली फिरव वगैरे हा सगळा प्रकार त्याला पण कळतं आहे आता बऱ्यापैकी. त्यांनी पण वास्तू वगैरे केलं आहे. पण म्हटलं मी कुठं अडली की तू मला सांगायचं. एक आपला लिसनर, नाही लिसनर म्हणजे तो मधला दुवस कनेक्ट करतो. तो हुशार आहे माझा नवरा, खूप माझ्यासारखाच आहे ना, मग तो माझा नवरा आहे ना का. मग त्यांनी मला बऱ्याच गोष्टी आठवून दिल्या की तू इथे हा पॉईंट विसरली आहे किंवा तो पॉईंट विसरली. मग असं करून आमचं चालतं दोघांचं बऱ्यापैकी छान. आणि सगळी परीक्षा झाल्यानंतर तेव्हा कुठे मॅडम द्या ना मला पदवी देताय ना म्हणून, नाही परीक्षा राहिली असं करून शेवटी मग मॅडमनी सगळी परीक्षा, लेखी, तोंडी पूर्ण मी पाठवलं. सगळं PDF केलं. तर पण मला येत नव्हतं PDF करता. पण बऱ्याच गोष्टी आपण अशाही शिकून घेतो. लॅपटॉपवर तर मी कुंडल्या तशाही बघते. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही खूप धन्यवाद. व्यासपीठ तुम्ही सगळ्यांचे मला धन्यवाद मानते मी. आणि थँक्यू, नमस्कार, आभार.